यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। प्रतिपच्चन्द्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। प्रभू शककर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अलौकिक चरित्र आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी, या परमप्रतापी महापुरुषाच्या अलौकिक चरित्राची दिव्यानुभूती घेण्यासाठी, बलाढ्याशा नवभारताची स्वप्न पाहण्यासाठी, ते स्वप्न सत्यात उतरावं म्हणून निष्काम कर्मयोगी होण्यासाठी अत्यंत प्रेमानं, आदरानं, विश्वासानं, निष्ठेनं प्रतिदिनी या पावन प्रांगणामध्ये उपस्थित असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व भक्त, भगिनी, बांधव, महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी, शालेय वानरसेना, आदित्य प्रतिष्ठानचे सर्व निस्पृह कार्यकर्ते आणि आजचे विशेष मान्यवर अतिथी, इसवी सन 1647 मध्ये दादोजी कोंडदेवांनी देह ठेवला. दादोजी कोंडदेवांचं योगदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये काय आहे, त्याचा काहीसा धावता आढावा आपण कालच्या प्रवचनामध्ये घेतला. दादोजी कोंडदेवांनी ज्यावेळी देह ठेवला त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांचा परिचय, शिवरायाचा परिचय संपूर्ण मावळ खोऱ्याला करून दिलेला होता. मावळ खोऱ्याची प्रकृती कशी आहे, मावळ खोऱ्याची संस्कृती कशी आहे, मावळ खोऱ्याची माती कशी आहे, याचं पूर्ण ज्ञान शिवरायाला झालेलं होतं. इथले देशमुख वागतात कसे, बोलतात कसे, चालतात कसे, इथली शिळीमकर मंडळी कशी आहेत, इथले जाधव कसे आहेत, इथले खोपडे कसे आहेत, या सर्वांचा परिचय शिवरायांना नेमका आणि नेटका झालेला होता. इथली मंडळी तलवारीला अत्यंत तालेवार होती, पण सगळे मुजरे जे घालत असत ते एकतर विजापूरच्या आदिलशहा पुढे, किंवा पुढे जी बुडाली त्या निजामशहा पुढे, किंवा मोगल बादशहांच्या पुढे. याची पूर्ण जाणीव शिवरायाच्या मनामध्ये झालेली होती. या लहान शिवरायावर जे संस्कार झाले ते इतके अलौकिक होते की लहान वयामध्येच हा मुलगा अतिशय पोक्त, प्रौढ, प्रसन्न आणि गंभीरपणे व्यवहारामध्ये आचरायला लागलेला होता. स्वराज्याची अलौकिक संकल्पना त्याच्या हृदयामध्ये दृढावलेली होती. स्वराज्याचा धर्म स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी असतो, सद्धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी असतो, दुष्टांच्या हननासाठी आणि सज्जनांच्या परित्राणासाठी असतो. हे शिवरायाला 14व्या-15व्या वर्षीच उमगलेलं होतं. लोकोत्तर महात्मे ईश्वराच्या कृपेनं काही विलक्षण कामगिरी करण्यासाठी या भूतलावर येतात. नियतीनं काळाच्या उदरामध्ये तशी अक्षरं कोरून ठेवलेली असतात. 15व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका लिहिली. भगवद्गीतेवरचा अलौकिक टीका भाष्य ग्रंथ निर्माण केला, ज्याचा अन्वयार्थ लावताना 700 वर्ष
महापंडितांची मती सुद्धा गुंग होऊन गेली. आज एकाही विद्वानाला असं म्हणता येत नाही की ज्ञानेश्वरी त्याला 100% आकळली. 15 वर्षाच्या एका लेकराचं हे अलौकिक कौतुक आहे. याच वयामध्ये शिवरायांनी सुद्धा स्वराज्याची शपथ घेतली. ही शपथ घेताना त्यांच्यावर जी मंडळी होती ती समवयस्क तर होतीच, पण आश्चर्य असं की बाजी पासलकरांच्या सारखे त्यांच्या आजोबांच्या वयाचे वयोवृद्ध, ज्यांनी अनेक रणांगणामध्ये तलवारीचे घाव झेललेले होते, असे जाणतेही होते. ही किमया शिवरायाची खरोखर अद्भुत होती, आश्चर्य करण्यासारखी होती. शिवरायानं ही माती नेमकी उमगलेली होती. म्हणून शिवभारतामध्ये कवींद्र परमानंदांनी म्हटले, या शिवरायाने असं कौतुक केलं, असा महापराक्रम केला की या प्रांताचं महाराष्ट्र हे नाव सार्थ झालं. नाव अगोदर केवळ महाराष्ट्र होतं, पण ते नाव सार्थ जर कोणी केलं असेल, कवींद्र परमानंद म्हणतात ते शिवरायांनी सार्थ केलं. बंगळूरमध्ये ज्या वेळेला शिवाजी गेलेला होता, संभाजीला भेटलेला होता, एकोजी राजाला त्यांनी पाहिलेलं होतं आणि शहाजी राजांच्यावर त्याचं मिलन झालं, त्यावेळेला शहाजी राजांनी त्याच्याबरोबर जो संवाद केलाय तो अद्भुत आहे. ज्या वेळेला परत आला हा शिवाजी राजा, त्यावेळेला बरोबर काही दिग्गज बरोबर घेऊन आलेला होता. पंतप्रधान बरोबर घेऊन आलेला होता, सरसेनापती सरनौबत बरोबर घेऊन आलेला होता, सुरनीज बरोबर घेऊन आलेला होता, सबनीज बरोबर घेऊन आलेला होता. म्हणजे शहाजी राजांनी शिवाजी बरोबर अशी निवडक मंडळी दिलेली होती की मावळामध्ये परत गेल्यानंतर या मुलानं स्वराज्याचा डाव मांडावाच मांडावा, आणि तो मांडला गेला. इतकी या मुलाला दूरदृष्टी होती. 1647 साली दादोजी कोंडदेवांनी देह ठेवला. तोपर्यंत शिवरायावर त्यांनी उत्तमातले उत्तम संस्कार घडवलेले होते. लहान वयामध्ये ज्या वेळेला मानवाचं आयुष्य बदलून चरित्रामध्ये घडत असतं, त्यावेळेचे जे संस्कार असतात ना, ते वज्रलेप असतात. आणि शिवरायावर जे संस्कार झाले ते इतके वज्रलेप होते, जिजाऊसाहेबांनी दिलेले आणि दादोजी कोंडदेवांनी दिलेले, की शिवाजीराजांनी स्वतः स्वराज्याचा अलौकिक डाव मांडला. हा डाव मांडताना शिवमुद्रा सिद्ध झाली. प्रतिपच्चंद्र रेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसून शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. इतिहासाच्या राजवाडेने 1647-48 मधला एक कागद प्रकाशित केलाय. तो कागदपत्र आहे एका मोठ्या जमा खर्चाचा. स्वराज्यासाठी जे धन खर्ची पडलेलं होतं त्याच्या जमा खर्चाचा हिशेब सांगणारा तो कागद इतिहासाचार्य राजवाडेंनी प्रकाशित केलाय. त्यावेळेला शिवरायाचं वय 17-18 वर्षाचं, आणि त्या कागदपत्रामध्ये, कारण त्याच्यावर जी तारीख आहे ती फारसी आहे, पण त्याचा अन्वयार्थ करताना स्पष्ट लक्षात येतं की तो कालखंड इसवी सन 1647 मे महिना. त्या कागदपत्रामध्ये राजवाडेने एक उल्लेख असा केलेला आहे की शिवरायाचं गुणगान करताना शिवरायाला त्यांनी छत्रपती अशी पदवी जोडली मागे. हा कागदपत्र अस्सल आहे. हे नंतर कुणीतरी निर्माण केलेलं विचारधन नाही आहे. अस्सल कागदपत्र राजवाड्याने जे मिळाले त्याच्यापैकी हा एक कागद आहे, आणि त्याच्यामध्ये 18 वर्षाच्या शिवाजीला छत्रपती म्हटलेलं आहे. याचा अर्थ आपल्या लक्षात आला का की स्वराज्याची सार्वभौम सत्ता हा शिवराय 17-18व्या वर्षीच मांडायला प्रवृत्त झालेला होता, असा त्याचा सुस्पष्ट अर्थ होता. आणि म्हणून तर राजवाडेनं हे कौतुक करावंसं वाटलं, आणि ते केलेलं आहे त्यांनी. शिवरायांनी स्वराज्याचा डाव मांडला आणि महाजी निळकंठांच्या वसूंना फत्तेखानाविरुद्ध झुंजण्यासाठी त्यांनी पुरंदर हा मिळवलेला होता. त्याचा इतिहास काल आपण पाहिला. 1647 मध्ये दादोजी कोंडदेवांनी देह ठेवला. 25 जुलै 1648 शहाजी राजांना कैद झाली.
त्याच्यानंतर खवासखानानंतर आलेला मुस्ताफा खान, ज्यांनी शहाजीराजांना पकडण्याचं कारस्थान केलं, तोही मृत्यू पावला. 1649च्या मे महिन्यानंतर शहाजीराजांची मुक्तता झाली आणि ही वार्ता ज्येष्ठ पौर्णिमेला, सावित्री पौर्णिमेला महाराष्ट्रामध्ये जिजाऊ साहेबांच्या पर्यंत येऊन पोहोचली आणि महाराष्ट्रामध्ये आनंद उसळला. त्याच्या अगोदर पुरंदरवर चाल करून आलेल्या फत्तेखानाचा शिवाजी महाराजांनी पाडाव केलेला होता आणि बंगळूरवर चालून गेलेल्या फराद खानाला संभाजीराजांनी परास्त केलेलं होतं. हे दोन मोठे प्रचंड विजय शिवाजीराजांनी संभाजीराजांनी मिळवलेले होते. संभाजीराजे म्हणजे शिवाजीराजांचे मोठे बंधू, त्यांचा मी उल्लेख करतोय. एक दिवस पुढे सरकत होता. मुराद बक्षाला शिवाजीराजांनी पत्र लिहिलं आणि त्याचा परिणाम असा झाला की आदिलशहाला मुकाट्यानं शहाजीराजांची मुक्तता करावी लागली. कोंढाणा परत द्यावा लागला. पण शिवाजीराजांच्या त्या राजकीय खेळीला आदिलशहाला शरणागत व्हावं लागलं. शहाजीराजांची मुक्तता झाली आणि शहाजीराजे जोपर्यंत विजापूरमध्ये होते तोपर्यंत शिवाजी महाराजांनी विशेष हालचाल केली नाही. एकदा ते बंगळूरला गेल्यानंतर 1648-49 नंतर पुढची 5-6 वर्ष स्वराज्याचं योग्य संघटन करण्याकडे शिवाजी महाराजांनी लक्ष दिलं. स्वराज्य उभं राहतं ते केवळ लढाया करून नाही, वंदे मातरमचा नुसता घोष करून राष्ट्राला कधी स्वातंत्र्य मिळत नसतं. राष्ट्राला स्वातंत्र्य मिळण्यासाठी रणांगणामध्ये चुडी घ्यावी लागते. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा. स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. कवी गोविंदांनी म्हटले ते 100% सत्य आहे. रणांगणा वाचून कुणालाही कधीही कोणत्याही राष्ट्राला किंवा व्यक्तीला स्वातंत्र्य मिळत नसतं. आणि म्हणून तर स्वराज्याचा यज्ञ शिवरायांनी मांडलेला होता. पण केवळ युद्ध केल्यामुळे स्वराज्य एक वेळ प्राप्त होईल, स्वातंत्र्य प्राप्त होईल, पण स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्याला विशेष संघटन लागतं. माणसं घडवावी लागतात. ती घडवलेली माणसं योग्य पदावर बसवावी लागतात. त्यांच्या जीवनाला अधिष्ठान निर्माण करावं लागतं. ते स्वधर्माचं असतं, रामराज्याचं असतं. आणि म्हणून 1649 नंतर शिवरायांनी काही विशेष करायला प्रारंभ केला. शहाजीराजे बंगळूरला गेलेले होते आणि स्वराज्याच्या संघटनाला स्वतः शिवाजी महाराजांनी प्रारंभ केला. आपण काल एक उल्लेख पाहिला की शके 1530 मध्ये समर्थ रामदासी अवतरले आणि तुकाराम महाराज अवतरले. पण शिवाजी महाराजांचं चढतं वाढतं कर्तृत्व पाहण्याचं भाग्य जे लाभलं ते समर्थ रामदासांना लाभलं. कारण सदैव वैकुंठ गमन तुकारामांचं झालं ते शके 1571 मध्ये, म्हणजे केवळ 41 वर्षाचे तुकाराम महाराज असताना त्यांनी सदैव वैकुंठ गमन केलं. त्यावेळेला शिवाजी महाराज केवळ 19-20 वर्षांचे होते आणि स्वराज्याला नुकता प्रारंभ झालेला होता. त्यामुळे तुकारामांना विशेष असं काही पाहायला मिळालं नाही. स्वराज्याच्या डावाला नुकता प्रारंभ झालेला होता. पण महाराजांचं खरं कर्तृत्व आणि तो सार्वभौम नृपती झाला, सिंहासनाधीश्वर झाला, हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली आणि रायगडावर खऱ्या अर्थानं सूर्य तळपला हे पाहण्याचं भाग्य समर्थ रामदासांना लाभलं. एकाच शकामध्ये जन्माला आलेल्या या दोन व्यक्तींनी या महाराष्ट्राची माती आणि संस्कृती कृतार्थ करून टाकली. दया तिचे नाव भूतांचे पाळण आणि निर्दळण कंटकांचे हे तुकोबांनी सांगितलं. आणि या राखेतून पुन्हा उभारा काळ वैभवाचा, चेतवा वन्ही स्वराज्याचा हा महामंत्र समर्थ रामदासांनी जपला. केल्याने होत आहे रे, अधिक केलेची पाहिजे. वन्नितो चेतवावा रे, चेतविताची चेततो, हे सांगणारे समर्थ. धीरधरा धीरधरा तकवा, हडबडू गडबडू नका, भयपोटीचे सांडावे, हे सांगणारे सुद्धा समर्थ रामदास. संतांनी इतकं शिकवलं, पण आमची माणसं एकजुटीनं एकमुठीनं आक्रमकांच्या विरुद्ध भांडण्याऐवजी आपापसात भांडत होती. स्वामी विवेकानंदांचं एक वचन आहे, 5 अमेरिकन माणसं जर एकत्र आली
तर 5 मिनिटात एक नवीन संस्था निर्माण करतात. आणि 5 भारतीय माणसं जर एकत्र आली तर 50 वर्ष परस्परांशी निष्ठेनं भांडतात. संपूर्ण भारत पाहिल्यानंतर अनुभव घेऊन त्यांनी लिहिलेलं होतं. पण आता ही परिस्थिती नक्की पालटली आहे. नाहीतर तुम्ही एवढ्या संघटितपणे शिवचरित्र ऐकायला कशाला आला असता. आता स्थिती निश्चित पालटली. आमची माणसं परस्परामध्ये भांडत होती. पुरंदरसारखा बेलाग किल्ला, पण महाजी निळकंठ गेल्यानंतर त्यांच्या 4 मुलांच्या मध्ये भांडणं सुरू झाली. त्याच्यामध्ये पिलाजी होते, विसाजी होते, त्र्यंबकजी होते, शंकराजी होते. 4 भावंड परस्परामध्ये भांडत होती. त्यावेळी शिवाजी महाराजांनी उत्कृष्ट मुहूर्त साधला आणि एके दिवशी जिजाऊ साहेब स्वतः शिवराय त्यांच्या बरोबरची शिबंदी यांनी जाऊन एका शुभ मुहूर्तावर त्या गडावर सरळ सरळ आक्रमण केलं. एका दृष्टीनं फक्त भेटायला येतो सणवारीला म्हणून सांगितलं. दिवाळीचा दिवस होता, दिवाळीचा सण होता आणि शिवाजी महाराज गडावर गेले. त्या 4 भावंडांना ताब्यात घेतलं. त्यांना मुसक्या बांधल्या, 4 भावंडांच्या बेड्या घातलेत हातापायामध्ये. पुरंदरचा किल्ला ताब्यामध्ये घेतला. सगळीकडे पहारे बसवले आणि नंतर त्या 4 भावंडांची मुक्तता केली. गडाखाली एक छोटं खेडं होतं, ते त्यांना वतन दिलं आणि सांगितलं की सुखाने नांदा, पण स्वराज्याचा चित्तामधला विचार कधी काढून देऊ नका. आणि पुढे ती 4 भावंड एक मुठीनं एकजुटीनं स्वराज्यासाठी वावरली असं इतिहास सांगतो. त्यावेळेला जावळीचं एक प्रचंड राजकारण उभा राहिलेलं होतं. जावळीचा स्वभाव असा आहे की ज्याच्या हाती जावळी म्हणच आहे, येता जावळी जाता गोवळी. इतका अवघड स्वभाव, इतकं प्रचंड जंगल. बखरकारांनी तर लिहून ठेवले जावळीच्या सुभ्यामध्ये जंगल किती होतं म्हणे. तर एक वेळ शूरपणखेच्या डोक्यातली ऊस सापडेल, पण जावळीच्या जंगलातला हत्ती सापडणार नाही. इतकं गर्द जंगल, दिवसा सुद्धा म्हणे खाली अंधार असे. इतकी गर्द झाडी, इतक्या वेली, भयानक पशु. या जावळीच्या जंगलामध्ये मोऱ्यांचं राज्य होतं, शिर्क्यांचं राज्य होतं. सह्याद्रीच्या आश्रयानं जावळीच्या जंगलामध्ये असे ढाणे वाघ बसलेले होते. एक काळ असा होता की अहमिहकेनं स्वातंत्र्यासाठी झुंजत होते. पुढे ही अहमिहका कुठे गेली, हा आत्मगौरव कुठे गेलाय, सत्व कुठे गेलं कोणास ठाऊक. माणसं लाचारच होऊन गेली. कारण मलिक उत्तुजार हा आक्रमण करून आलेला होता. तेव्हा शिर्क्यांनी मोठी युक्ती केली. त्यांनी मोऱ्यांशी संगनमत साधलं आणि मलिक उत्तुजार आल्यावर तलवार खाली ठेवली. मलिक उत्तुजार त्याला म्हणाला, बाटलास तर ठीक, मुसलमान झालास तर जिवंत ठेवीन, नाहीतर तुझी गर्दन उडवेन. शिर्के हसले. ते म्हणाले, आम्ही तर शरण आलोच आहोत आपल्याला, पण आपण काय करूया, आपण दोघं मिळून मोऱ्यांचं पहिल्यांदा नायनाट करूया आणि मग मी केव्हाही मुसलमान व्हायला तयार आहे. ते मलिक उत्तुजारला इतकं पटलं की तो म्हणाला, चल मला वाट दाखव मोऱ्यांच्या किल्ल्याची. आणि मोऱ्यांवर आक्रमण करून शिर्क्यांनी त्यांना वाट काढत नेलं. अशा भयंकर जंगलामधून नेलं. फेरिस्त्यांनी लिहून ठेवले की माणूसच काय, वाघ सिंह सुद्धा गर्भगळीत व्हावे इतकं भयानक जंगल तिथे होतं. अशा एका जागी त्याने आणून सोडलं मलिक उत्तुजार आणि त्याच्या सेनेला की रात्री मोऱ्यांनी जो छापा घातला, बेसुमार कत्तल केली. मलिक उत्तुजार मारला गेला, फौज उधळली गेली आणि सगळे मुसलमान कापले गेले. या सह्याद्रीच्या भयानक जंगलामध्ये पाऊल टाकायचं धाडस सुद्धा नंतर कित्येक वर्ष कोणाला झालेलं नव्हतं. असं असून सुद्धा आमच्या माणसानं सह्याद्रीच्या आश्रयानं लढावं, जावळीच्या आश्रयानं लढावं हे काही सुचत नव्हतं. हा लढत होते पण आपल्याच लोकांच्या विरुद्ध. जावळीला मोरे राज्य करत होते आणि जावळीच्या सिंहासनावर बसणाऱ्या मोऱ्यांना किताबत होती चंद्रराव. हा चंद्रराव मोरे तिथे सुखानं राज्य करत होता. मुजरे घालायचा आदिलशहाला. त्याचा संवाद शिवाजी राजाशी होत नव्हता. त्याची पत्रिका शिवाजी महाराजांशी जुळत नव्हते. पण काय झालं, ऐन तिशी मधला हा चंद्रराव मोरे अचानक मृत्यू पावला. आणि मग त्या चंद्रराव मोरेची जी विधवा पत्नी होती तिला भीती वाटली की कदाचित आदिलशहा आपल्याकडून जावळीचं खोरं काढून घेईल. म्हणून तिने घाईघाईनं पत्र लिहिलं आणि ते शिवाजी महाराजांना लिहिलेलं आहे.
त्या पत्रामध्ये तिने लिहिलेलं होतं की तू माझा धर्माचा भाऊ आहेस, मी तुझी धर्माची बहीण आहे, माझ्या मदतीला ये आणि हा आदिलशाह न जाणं ही जावळी गिळंकृत करेल, माझं राज्य जाईल, मदतीला ये. आणि शिवाजी राजे दौडत निघाले, जावळीमध्ये आले. त्यांनी जावळीची सगळी संपूर्ण व्यवस्था लावली. मनात आणलं असतं तर केव्हाच त्या बाईला दूर सारून जावळीवर राजे कब्जा करू शकले असते. पण राजांची ही नीती नव्हती, राजांचा हा सदाचार नव्हता, अधिष्ठान होतं ते काही वेगळंच होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जावळीची उत्तम व्यवस्था लावली आणि राजांच्या सल्ल्यानुसार त्या चंद्रराव मोऱ्यांच्या विधवा पत्नीने एक मूल दत्तक घेतलं. हे मूल लहान होतं. किती लहान? या दत्तक घेतलेल्या मुलाला 2 मुलं होती. साधारण 40-42 वर्षाचा असा मोठा बाप्या त्या बाईने दत्तक घेतला. त्याचं नाव होतं यशवंतराव मोरे. मोऱ्यांच्याच कुळामधला होता, त्याला दत्तक घेतला. त्याचा एक चुलत भाऊ होता, त्याचं नाव होतं हनुमंतराव मोरे. या यशवंतराव मोरेला किताबत मिळाली चंद्रराव. शिवाजी राजाच्या कृपेनं आपण जावळीच्या सिंहासनावर बसलं, हे उपकार मोरे विसरले. आणि शिवाजी राजांनी त्या विधवा पत्नीचा चंद्रराव मोऱ्यांचा निरोप घेतला. शिवाजी महाराज परत आले, राजगडावर परत आले. कारण राजगड त्यांनी इतका सुंदर बांधून काढला होता. 3 मोठे तलाव, 3 मोठे माच्या आणि बुरुस्तर असे केलेले होते. चिलखती, दुहेरी तटबंदी जिथे असते, चिलखती तटबंदी, अशी अप्रतिम तटबंदी राजगडाला त्यांनी निर्माण केलेली होती. यशवंतराव मोरे जावळीला कब्जा केल्यानंतर इतका उतला मातला की शिवाजी महाराजांचं जे छोटं स्वराज्य होतं त्याच्यामध्ये तो आत यायला लागला. रायगडच्या परिसरामध्ये तो आत घुसला, बीरवाडीमध्ये आला, माणगावला आला. आणि शिवाजी महाराजांचे एक पाटील होते, लुमाजी पाटील, हा झोपेत असताना त्यांनी ठार केले. यशवंतराव मोर्याने, चंद्रराव मोर्यांनी त्याला मारलं. चंद्रराव मोर्यांची बुद्धी अशी पालटली, त्यावेळेला आश्चर्यच वाटलं शिवाजी राजांना. पण मनुष्य आपला 96 कोळीचा मराठा, त्याला सांभाळावं, बरोबर न्यावं, हीच भूमिका शिवाजी महाराजांची होती. आणि या वेळेला पहिला चंद्रराव मोरे मृत्यू पावल्यानंतर अफजल खानाची रवानगी आदिलशहानी जावळीकडे केलेली होती. तो अफजल खान आला, तो वाईला येऊन त्यांनी मुक्काम ठोकला. तो जावळीच्या भयानक जंगलामध्ये आत गेलाच नाही. तिथूनच डरकाळी त्यांनी फोडली की आता आम्ही जावळीचा कब्जा करणार. प्रत्यक्ष तसं घडलं नाहीये. आणि चंद्रराव मोरे सुखानं राज्य करायला लागले. अफजल खान माघारी गेला, कारण कर्नाटकाची काही स्वारीची वेगळंच एक त्या स्वारीचं प्रकरण निघालेलं होतं. आणि म्हणून अफजल खान परत गेला. परत गेल्यानंतर यशवंतराव मोरे आणि हनुमंतराव मोरे, उतले मातलेले हे दोघही त्या जावळीचा कब्जा करून राज्य करायला लागले. ज्यावेळी लुमाजी पाटलाला यांनी मारलं, शिवाजी राजाच्या स्वराज्यामध्ये घुसून लुटालूट करायला प्रारंभ केला, त्यावेळी शिवाजी राजांनी एक खरमरीत पत्र त्याला लिहिलं. ते पत्र असं होतं की तुम्ही राजे केव्हापासून झालात? राजे आम्ही, आम्हाच तो शंभूशंकराने राज्य दिले, स्वतःशी राजे न म्हणविणे. इतकं खरमरीत पत्र होतं, कोणताही शहाणा मनुष्य जागा झाला असता. पण मोऱ्यांची मंडळी तलवारीला अफाट तिखट होती, प्रचंड अफाट तिखट होती. आणि म्हणून मोऱ्यांनी जबाब लिहिला की राजे तुम्ही केव्हापासून झालात? राजे तो आम्ही, आम्हाच तो महाबळेश्वराने राज्य दिले. शिवाजी महाराजांनी पत्र वाचलं, त्यांना आश्चर्य वाटलं, अरे आपलाच मनुष्य आपल्या बरोबर यायच्या ऐवजी आदिलशहाला मुजरे घालतो, स्वराज्याच्या डावामध्ये सहभागी होत नाही. शिवाजी महाराजांनी पुन्हा एक संधी दिली आणि दुसरा खलिता पाठवला. त्यात म्हटलेलं होतं की उदयिक आमच्या फौजा जावळीवर चाल करून येतील, दोन्ही हात रुमालात बांधून समोर हाजीर होणे, शरणागत होणे, अन्यथा उदयिक आमच्या फौजा चाल करून येतील, जावळीचे पारिपत्य करतील. दोन्ही हात रुमालात बांधायचे, याचा अर्थ शरणागती पत्करणं. पूर्वीच्या काळी शरणागत झालेला राजा, त्याचे हात रेशमी रुमालात बांधले जात असत
आणि मान खाली घालून ज्याच्या समोर तो शरणागत झाला त्याच्या पुढे असा तो उभा राहत असे, खाली मान घालून वर बोलून वर मान करून बोलायची त्याची हिंमत नसे. आणि बोलायचं झालं तरी रुमाल तोंडावर ठेवायचा आणि बोलावं लागत असे, अशी खोटी अदब घालून दिलेली होती. इतका धाक असे. महाराजांचं हे पत्र ज्यावेळेला मिळालं त्यावेळेला चंद्रराव मोऱ्यांनी उलटा जबाब लिहिला आणि त्यात लिहिलं तर उदयिक कशासाठी येता, आजच या. मोऱ्यांची माणसं तलवारीला तिखट आहेत, येता जावळी जाता गोळी, एक मनुष्य जिवंत माघार जाणार नाही. भांडी वाजून तुमचे पारिपत्य करू समजलात काय? भांडी याचा अर्थ तोफा. इतिहासामध्ये तोफांना भांडी, लांब पल्ल्याच्या जे तोफा असतात त्यांना भांडी म्हणतात. भांडी वाजून तुमचे पारिपत्य करू समजलात काय? शिवाजी महाराजांना आश्चर्य वाटलं, आपलाच मनुष्य असा जबाब देऊ शकतो. त्यांनी आणखीन एक संधी दिली. रघुनाथ पंत या नावाच्या आपल्या एका वकिलाला पाठवून दिलं, तरी काही कुंडली जुळेना. मग मात्र शिवाजी महाराजांनी ठरवलं, आता मात्र मोऱ्यांचं पारिपत्य केल्याशिवाय स्वराज्याचा डाव साधला जात नाही. आणि म्हणून त्यांनी बलाढ्य आपले काही सैनिक, काही सरदार बरोबर घेतले, ज्याच्यामध्ये येसाजी कंक होता, तानाजीराव मालुसरे होते, संभाजी कावजी कोंढाळकर होते, नेताजी पालकर होते, शिळीमकर होते. या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी बरोबर घेतलं. संभाजी कावजी कोंढाळकरांचं वर्णन आलंय, एवढा उंचा पुराण, एवढा धिप्पाड होता म्हणे की इतर माणसं घोड्यावर बसत, बखरीत वर्णन आहे, हा घोड्याला आपल्या पाठीवर घ्यायचं आणि 2-2, 3-3 कोस पळत जात असे. एवढा अफाट शक्ती असलेलं बलाढ्य आणि धिप्पाड असा संभाजी कावजी कोंढाळकर होता. त्याला बरोबर घेतला आणि सगळी मंडळी दौडत निघाली आणि जावळीवर छापा घातला. 1 महिना युद्ध चाललेलं होतं. मोऱ्यांची मंडळी खरंच तलवारीला तिखट होती आणि तुमुल युद्ध झालं. आणि त्यात हा हनुमंतराव मोरे होता, तो या कोंढाळकराच्या तावडीत सापडला आणि त्याच्या दाणपट्ट्याच्या घावाखाली त्याचं मस्तक धडा वेगळं होऊन गेलं. हनुमंतराव मोरे मारला गेला. आणि त्यावेळेला चंद्रराव मोऱ्यांच्याकडून, यशवंतराव मोऱ्यांच्याकडून एक योद्धा असा लढत होता की त्याला तोड नाही. जसं सुदर्शन चक्र असावं अग्नी ओतणार तसा तो झुंजत होता. यशवंतराव मोरे, चंद्रराव मोरे पराभूत झाले आणि त्यांनी पळ काढला. रात्रीचा त्यांनी फायदा घेतला आणि दोन्ही मुलांना बरोबर घेऊन चंद्रराव मोरे पळून गेला. हा जो बलाढ्य योद्धा शिवाजी महाराजांच्यावर झुंजत होता त्याला राजांनी थांबवलं. स्वराज्याची महती सांगितली आणि सांगितलं की अरे, आम्ही तळहातावर शीर घेऊन झुंजतो, ये आमच्या मदतीला. आणि तो आला. इतका बहारला गेला की स्वराज्याच्या मंत्र्यांनी की तोडणे. पुढे त्यांनी पुरंदरवर असा पराक्रम केलाय की हा दर्ग पुरंदर साक्ष या कथेला मुरारबाजी धन्य जगी झाला. मुरारबाजी देशपांडे तो यशवंतराव मोऱ्यांच्याकडून जावळीच्या सैन्याकडून लढत होता. महाराजांनी जावळी कब्जा केली आणि जावळी आणि परिसरामधले जे कडवे लढवय्ये सैनिक होते, मराठा सैनिक, त्यांचं फार मोठं बळ शिवाजीराजांना मिळालं. यावेळी हा चंद्रराव मोरे जो पळाला तो थेट रायरीच्या किल्ल्यावर गेला. रायरी म्हणजे आजचा रायगड. याला बरीच नावं आहेत इतिहासामध्ये. पूर्वी त्याला कुणी म्हणायचे तणस, कुणी म्हणायचे रासिवटा, कुणी म्हणायचे नंदादीप, भवानी टोक आणि एका बाजूला टकमक टोक आहे, पण पुढच्या बाजूनी पाहिलं तर श्रीगोंदे टोक वर आलेलं दिसतं. नंदादीपाच्या ज्योती जशा वर याव्यात तसा एका बाजूनी रायगड किल्ले रायगड दिसतो. रायगडवाडीच्या एका बाजून दिसतो, म्हणून त्याला नंदादीप असं नाव होतं. शिवाय रायरी असं सुद्धा नाव पडलं. ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला त्यावेळेला पुढे त्याचं नामकरण झाले किल्ले रायगड. बलाढ्य किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून मुळात कोकणातच वसलेला, सागर सपाटीवरच आहे. त्याची उंची 2951 फूट. आणि हा चंद्रराव मोरे त्या किल्ल्यावर जाऊन बसला कारण त्याच्या ताब्यात तो किल्ला होता. शिवाजी महाराजांनी गड गराडला. महाराजांच्या जवळ असं काय सैनिक होतं पण तो गड सगळा गराडावा. 500-600 सैनिकांनी वेढा घातला. 3 महिनेपर्यंत हा चंद्रराव मोरे हा किल्ला झुंजवत होता आणि शेवटी त्याला शरण यावं लागलं. त्यांनी हत्यार खाली ठेवलं
किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यामध्ये घेतला. चंद्रराव मोरे त्याची दोन्ही मुलं कैद झाली आणि शिवाजी महाराज किल्ला पाहायला गडावर गेले. त्याने तो किल्ला पाहिला आणि महाराज आश्चर्यचकित झाले. इतिहासात नोंद आहे, 2 वेगळ्या तारखा दिल्या आहेत, पण सर्वमान्य तारीख आहे दिनांक 15 जानेवारी 1656. या दिवशी शिवाजी महाराजांनी रायरीचा किल्ला जिंकला आणि शिवाजी महाराज किल्ला पाहण्यासाठी गडावर गेले. गड पाहायला आणि महाराजांच्या नजरेत कुतूहल, आश्चर्य आणि नवल दाटलं. शिवाजी महाराजांनी आपल्या सहकार्यांना म्हटलं की जागा कैसी चखोट. कसा होता किल्ला? शिवाजी महाराज वर्णन करून सांगतात की तुटलेला कडा म्हणजे जणू धोंडा एक ताशीव आहे. पर्जन्य काळी कडियावरी गवताचं पातो उगवत नाही असा विलक्षण घडवलेला, ईश्वराने घडवलेला किल्ला आहे. तख्ता जागा हाच गड करणे. महाराज केव्हा बोलले माहितीये? 15 जानेवारी 1656. आणि त्याच्यानंतर 18.5 वर्षांनी शिवाजीराजांना राज्याभिषेक झालाय. पण त्या अगोदर 18.5 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या मनात आलं की राजधानीसाठी किल्ला कुठे कोणता किल्ला घ्यावा आणि कुठे राजधानी वसवावी. किल्ले रायगड. मला तर भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातला प्रसंग आठवतोय की सांदीपनींचा मुलगा शंखासुरानी पळवून नेलेला होता. पंचजन राक्षसानी. आणि तो कुठे नेला होता? द्वारका बेटावर नेलेला होता. तिथे जाऊन त्या राक्षसाचा वध करून सांदीपनींचा पुत्र सोडवला भगवान श्रीकृष्णाने. आणि त्याच वेळी त्यांच्या मनामध्ये आलं, अरे द्वारका अजिंक्य आहे. भागवतामध्ये किंवा हरिवंशामध्ये तर वर्णन आलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने एकीकडे उल्लेख असा केला काय की मी तरी कशाला पाहिजे, किंवा माझे बलाढ्य अतिरथी महारथी तरी कशाला पाहिजेत. आमच्या यादव स्त्रिया सुद्धा द्वारका लढवतील, इतकी द्वारका दुर्गम आहे. असे उद्गार भगवान श्रीकृष्णाने काढलेले आहेत. इतकी ती अवघड. आणि म्हणून त्याच वेळेला भगवान श्रीकृष्णांच्या मनामध्ये आलं द्वारकेला राजधानी करावी. ती केली पुढे खरोखर. शिवाजी महाराजांनी 18 वर्ष अगोदर हा विचार केला आणि किल्ले रायगड त्यांच्या ताब्यात आला. काय दुर्दैव असतं पहा की हा कैद झालेला चंद्रराव मोरे शरण येऊन स्वराज्याच्या कामी यायच्या ऐवजी त्यांनी घोरपडींशी संगनमत केलं आणि गुप्तपत्र आदिलशहाला पाठवली. शिवाजी महाराजांच्या हेराने ती पकडली. पकडल्यानंतर मात्र शिवाजी महाराज असे कठोर होते, तिथे दया माया नाही. स्वराज्य साधण्यासाठी विधी, कायदा, दंडनीती अत्यंत कठोर असावी लागते. त्याशिवाय धाक बसत नाही. भ्रष्टाचार निपटून काढला जात नाही. वशिलेबाजी निपटून काढली जात नाही. आपल्या सत्तेचा दुरुपयोग करावा असं धाडस कोणी करत नाही. दंडनीती ही प्रबळच असावी लागते. कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये सांगितले, प्रजाजन काय राज्यकर्ते सुद्धा घाबरतात, ते या दंडाला घाबरतात. तो कठोरच असावा आणि न्यायसंस्था अत्यंत निर्मळ असावी. हे कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. राजधर्म राष्ट्र धर्मावर भाष्य करताना सांगितले आणि युधिष्ठिराला उपदेश करताना महाभारतामध्ये शांती पर्वात अनुशासन पर्वामध्ये भीष्माने सुद्धा हेच सांगितलेलं आहे. राष्ट्रधर्म हा फार वेगळा असतो. तो शिवाजी राजांनी आचरला. तिथे दया माया कुणाला स्थानच नव्हता. आणि म्हणून ज्या वेळेला ही पत्र सापडली त्यावेळेला त्यांनी निर्ममपणे चंद्रराव मोरेचा वध केला. त्याच्या दोन्ही मुलांना मारले. ती मुलंही मोठी होती, काही लहान नव्हती. या तिघांचा वध केला आणि मोऱ्यांच्या पैकी एकच सुटलेला, जो अगोदरच जावळीतून पळालेला होता, प्रतापराव मोरे, तो मात्र शेवटपर्यंत शिवाजी महाराजांचा वैरी होऊन राहिला. पुढे एका युद्धामध्ये मारला गेला. शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यामध्ये घेतली. केवढा आनंद उसळला असेल कल्पना करा. कारण अत्यंत दुर्गम अवघड असा मुलुख शिवाजी राजांच्या ताब्यामध्ये आला. 1656-57 मध्ये या जावळीच्या आजूबाजूचा मकरंदगड हा सुद्धा शिवाजी महाराजांनी ताब्यामध्ये घेतला. आणि 1657 मध्ये एक अत्यंत मधुर घटना घडली. दिनांक 14 मे 1657 या दिवशी
इतकी गोड वार्ता आली की सगळं स्वराज्य आनंदून गेलं. स्वराज्याला राजपुत्र मिळाला, स्वराज्याला युवराज झाला, संभाजीराजे जन्माला आले. कनकगिरीच्या वेढ्यामध्ये आपला मोठा भाऊ मारला गेला संभाजीराजा, त्याची आठवण म्हणून शिवाजीराजांनी आपल्या पुत्राचं नाव संभाजी ठेवलेलं होतं. नूतन पुत्र जन्माला आला. सईबाईंच्या पोटी सईबाईंना 4 एकूण मुलं झाली. पहिल्या 3 कन्या झाल्या आणि धाकटा पुत्र झाला तो संभाजीराजा, ज्याचं वर्णन आपण काल परवा केलं. तो हा शंभूराजा संभाजीराजा. देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महाप्रतापी महापराक्रमी एक ही शंभूराजा था. खरंय, सर्वार्थाने असा तो संभाजीराजा 14 मे 1657 रोजी जन्माला आला. मुठीमुठीनं अक्षरशः स्वराज्यामध्ये साखर वाटली गेली हत्तीवर. आणि शिवाजीराजांना केवढा आनंद झाला असेल आपण आपल्या मनाशी जरा कल्पनाच करा. पराकोटीचा आनंद झाला शिवाजीराजांना. जावळी तर सर झालेलीच होती आणि शिवाजीराजांनी या वेळेला आता आपली ढाल वळवली ती कल्याण जुन्नरच्या बाजूला वळवली. या वेळेला पहिल्यांदा 1636 ते 1644 या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये मुक्काम ठोकून होता तो शहाजहान बादशाहचा मुलगा औरंगजेब. 1 नाही 2 नाही 8 वर्ष तो इथे होता. बागलाणवर त्यांनी सत्ता प्रस्थापित केलेली होती. आदिलशहाला शह दिलेला होता. आणि औरंगजेब महापाताळ यंत्री, महाधूर्त, अत्यंत दूरदृष्टीचा आणि तितकाच पराकोटीचा क्रूर होता. त्याला हृदय असावं नसावं, पराकोटीचा क्रूर होता. पुढे त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या वडिलांशी आणि भावाशी वर्तन केलं दिल्लीचं तख्त काबीज करण्यासाठी, त्या इतिहासाला भयानक क्रौर्याचे धुमारे आहेत. 1644 मध्ये त्याला महाराष्ट्र सोडावं लागलं कारण शहाजहान बादशाहनी त्याला परत बोलावून घेतलं. पुढे त्याची रवानगी केली ती अफगाणिस्तानावर. पुढे तो मुलतानवर गेलेला होता आणि नंतर मात्र 1654 नंतर तो पुन्हा महाराष्ट्रामध्ये आला. शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली. आदिलशहाला त्यांनी अनेक ठिकाणी नमवलेलं होतच. आता शिवाजी महाराजांनी असं केलं की या औरंगजेब बादशाला एक पत्र लिहिलं की आम्ही आदिलशहाचा सगळा मुलूक जिंकलेला आहे, त्याला आपण मान्यता द्यावी. काय कौतुक केलं आपल्या लक्षात आलं का? कारण शिवाजी महाराजांना पक्क माहिती होतं, त्यांच्या हेरानी खडानखडा बातमी आणलेली होती की शहाजहान बादशाह आजारी पडलेला आहे आणि हा लवकरच माघारी गेल्याशिवाय राहणार नाही. कोण? औरंगजेबाला माघारी जावंच लागणार आहे याची पूर्ण कल्पना शिवाजी महाराजांना होती. हा औरंगजेब इतका खुश झाला की सोनो डबीर गेलेले होते त्यांनी पटकन मान्यता देऊन टाकली आणि सांगितलं मी अत्यंत प्रसन्न आहे, आमचा तुमच्या पूर्ण लोभ आहे आणि आदिलशाहीचा जो मुलूक तुम्ही जिंकलेला आहे त्याला माझी मान्यता आहे. 10 दिवस गेले नसतील शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या ताब्यामध्ये असलेल्या जुन्नरवर छापा घातला. जुन्नरच्या किल्ल्याला शिड्या लावल्या आणि शिवाजी महाराजांचे सैनिक रात्री त्या किल्ल्यात आत उतरले. प्रचंड लढाई झाली. आतल्या सगळ्या सैनिकांना शत्रूंना कापून काढलं आणि शिवाजी राजांना अपरंपार धन मिळाले. ते प्रचंड धन मिळालं. बेसावध झालेल्या किल्लेदाराचाही वध झाला आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी अपरंपार धन त्यांना प्राप्त झालं. आणि मग शिवाजी महाराजांनी अशी झंझावाती मोहीम उघडली आहे की धारवाड पर्यंत शिवाजी महाराज गेलेले होते, कोकणात उतरलेले होते, महाबळेश्वरापर्यंत गेलेले होते. एवढंच नव्हे, आज आपल्याला लोणावळा परिसरामध्ये दिसणारे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची हे सगळे किल्ले सुद्धा शिवाजी महाराजांनी एका झडपेमध्ये सर केले. हा 5-6 महिन्याचा कालखंड असा आहे की शिवाजीराजे या नावाचं वादळ महाराष्ट्रात आणि कोकणामध्ये सगळीकडे झंझत होत आणि त्या झंझावातामध्ये अनेक शत्रूंचा पालापाचोळा होऊन गेलेला होता. इतकं सामर्थ्य या आक्रमणामध्ये होतं. ज्या वेळेला हे स्वतः औरंगजेबाला कळलं त्यावेळी तो इतका संतापलाय. दिल्लीला जाण्यापूर्वी त्यांनी एक आज्ञा दिलेली आहे, शिवाजी राजाच्या मुलखात घुसा. आपल्या सैन्याला आज्ञा दिली.
तो मुलूक जाळून फस्त करून टाका, जे दिसतील त्यांच्या गर्दन तोडून टाका, मारा, छाटा, मुलूक उद्ध्वस्त करा, जाळपोळ करा, एकालाही जिवंत ठेवू नका. महाराजांनी कल्याण लुटलं, जुन्नर जिंकून घेतलं, अफाट धन मिळवलं आणि एवढं करून पुन्हा एक वकील पाठवला औरंगजेबाकडे. त्यांनी दोन्ही हात बांधले, मान खाली घालून उभा राहिला आणि त्यांनी म्हटलं की महाराजांना अत्यंत वाईट वाटतं, कारण चुकून आपल्या मुलखावर त्यांनी हल्ला केला आणि काही लूटमार झाली. आम्हाला अतिशय वाईट वाटते. त्यातलं एक छदाम परत केला नाही. त्याचा उल्लेख सुद्धा या वकिलांनी केलेला नाही. इतिहासात नोंद आहे ते. कारण शिवाजी महाराजांना माहिती होता औरंगजेबाला आता वाद घालायला वेळच नाही आहे. आणि औरंगजेबाने मान्यता दिली की ठीक आहे, यापुढे अशी चूक करू नका. पण तो फार दूरदृष्टीचा होता. त्यांनी आदिलशहाला पत्र लिहिलेलं होतं, शिवाजी राजापासून सावध राहा. तुमचे किल्ले तो जिंकून घेतोय, ते माघारी जिंकून घ्या, त्याला जिंका, तुमच्या नोकरीमध्ये ठेवा. पहा शिवाजी महाराजांच्या संबंधी औरंगजेब काय लिहितो, त्याला तुमच्या नोकरीत ठेवा, पण लक्षात ठेवा की त्याला सह्याद्रीच्या परिसरामध्ये ठेवू नका. त्याची रवानगी शहाजी राजासारखी कर्नाटकामध्ये करा. सपाट मुलखामध्ये त्याला जाऊ दे, नाहीतर सह्याद्रीमध्ये हा शेर होऊन जातो, लक्षात ठेवा. आणि औरंगजेब झपाट्यानं निघून गेला. त्यांनी मीर जुमल्याला एक गुप्त पत्र लिहिलं होतं. त्यात शहाजहान बादशाह आजारी असा उल्लेख केलेला होता. पण ते पत्र नेमकं अफजल खानाच्या हाती लागलं आणि या पत्राचा बोंबाट झाला आणि महाराष्ट्रात दक्षिणेकडे कळलं की शहाजहान बादशाहला पक्षघात झालेला आहे, अर्धांग वायूचा झटका आलेला आहे आणि म्हणून आता दिल्लीच्या तख्तासाठी रक्तपात होणार. म्हणूनच औरंगजेब परत गेला. या वेळेला महाबळेश्वराच्या परिसरामध्ये फिरत असताना 57-58 कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी महाबळेश्वराचं अतिबळेश्वराचं दर्शन घेतलं. आणि त्या परिसरामध्ये शिवराय फिरत असताना त्यांनी एक सुंदर डोंगर पाहिला. आणि तो डोंगर पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी विचारलं, तो डोंगर कुठला? त्यावेळेला बरोबर मोरोपंत पिंगळे होते, अन्य काही जुनी जाणती मंडळी होती. मोरोपंत नवीन होते, पण मोरोपंतांनी सांगितलं, महाराज त्याच भोरप्याचं डोंगर म्हणतात. महाराजांनी तो भोरप्याचा डोंगर पाहिला आणि महाराजांना इतका आवडला, महाराजांनी मोरोपंतांना आज्ञा केली, मोरो त्रिमलना पिंगळेना आज्ञा केली की या भोरप्याच्या डोंगराला पागोट चढवा. ऐतिहासिक शब्द तरी काय काय सुंदर असतात. पागोट चढवा याचा अर्थ आपल्या लक्षात आला का? पागोट चढवा याचा अर्थ तटबंदी बांधा आणि इथे बेला किल्ला निर्माण करा. आणि खरोखर मोरोपंतांनी बांधकामाला प्रारंभ केला. पुढल्या दीड वर्षामध्ये अप्रतिम गड निर्माण झाला आणि शिवाजी राजांनी त्याचं नामकरण केलं, त्याचं बारसं केलं. नाव सुद्धा त्याला इतकं सुंदर दिलं, किल्ले प्रतापगड. किल्ले प्रतापगड. या वेळेला महाराजांनी आपल्या सेनेचा विस्तार केलेला होता. घोडदळाचा प्रमुख झालेला होता नेताजी पालकर, पायदळाचा प्रमुख झालेला होता येसाजी कंक, अणाजी दत्तोना त्यांनी सुरनिशी दिलेली होती, रघुनाथ बल्लाळांना सबनिशी दिलेली होती, बाळाजी अवजीना चिटणीशी दिलेली होती. त्यांचा मधला जो भाऊ होता त्याला त्यांनी फडणवीशी दिलेली होती. आणि सगळ्यात धाकटा श्यामजी नावाचा बाळाजींचा जो भाऊ होता, बाळाजी अवजी चिटणीसांचा, त्याला त्यांनी कारखानविशी दिलेली होती. महाराजांनी एक एक असा मनुष्य वेचून चाललेला होता स्वराज्याच्या कार्यासाठी. आणि असा एक संघ बांधलेला होता, संघनायक असा होता की शत्रूवर तुटून पडायचा, पहिल्या फेरीत बांधून परत नाही भारतात, बरं का. नेतृत्वच असं कणखर लाभलेलं होतं की असं सामर्थ्य एकाला प्राप्त झालेलं होतं की एका माणसाच्या हाती 10 हत्तींचं बळ. इतिहासात एक उल्लेख असा आहे की निळोपंत मुजुमदार ज्या वेळेला जिवंत होते त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्याने सांगितलं, पंत आता लेखणीचा मायना करावा, म्हणजे सत्रेवर बसा आणि पत्रव्यवहार सांभाळा. त्यावेळेला निळोपंत म्हणे नाराज झाले आणि म्हणाले, महाराज काय लेखणीचा मायना सांगता, अजी कामाचे दिवस आहेत, ऐसे काही काम सुचवा, ऐसे काही काम सांगा, कामाचे दिवस आहे ती, असं निळोपंत म्हणाले. मुजुमदार त्यावेळेला त्यांचं वय होतं 77 वर्षांचं.
कामाचे दिवस आहेत म्हणजे अजून घोड्यावर मांड घालतो, तलवार घेऊन युद्धाला जातो. म्हणून त्यांनी शिवाजी राजाने सांगितलेलं होतं, काय माणसं चेतवली असतील. शिवाजी महाराजांनी आपल्या मनाची कल्पना करा. किल्ले प्रतापगड तयार झाला आणि या वेळेला आदिलशाहीमध्ये प्रचंड अस्वस्थपणा आलेला होता. कारणच होतं, एकामागून एक भरा 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 त्यांचे किल्ले शिवराय गिळंकृत करत चाललेले होते. पुरंदर गेला, वज्रगड गेला, तोरणा गेला, मुरुंबदेव गेला, त्याचा राजगड झाला. रायरी गेला, रायगड झाला त्याचा. कोंढाणा शिवरायांनी 58 साली पुन्हा जिंकून घेतलेला होता. आदिलशहानी कपाळाला हात लावला. 10 वर्ष इब्राहिम आदिलशहा अर्धांग वायूने आजारी होता. शेवटपणे झुंजत होता जीवनाशी आणि शेवटी मृत्यू पावला. त्यावेळी त्याचा मुलगा लहान होता, अली आदिलशहा, आणि म्हणून सगळा कारभार त्या आदिलशहाच्या आईच्या हातामध्ये गेला. तिला म्हणत असत बडी बेगम. आदिलशहा, सगळी आदिलशाहीच अस्वस्थ झालेली होती आणि आपल्या पुत्राचा हा पराक्रम पाहताना, नित्य डाक पाहत असताना, येणारे खलिते वाचताना शहाजी राजांच्या मनामध्ये इतकं कौतुक दाटत होतं की त्याला तोड नाहीये. कारण एकदा 46च्या अगोदर भेट झाल्यानंतर नंतर जवळजवळ 10-12 वर्षांनी त्यांची भेट झाली आहे आणि शिवाजी राजाचं सगळं कर्तृत्व बघून इतका आनंद झाला की ज्या वेळेला शहाजी राजे घोड्यावरून चालत होते त्यावेळेला त्यांचे जोडे हृदयाशी धरून शिवाजी महाराज मागे चालत होते. काय आपल्या वडिलांच्या बद्दल या मुलाच्या मनामध्ये आदर असेल, आपण आपल्या मनाशी केवळ कल्पनाच करा. अनवाणी चाललेत, वडिलांचे जोडे छातीशी धरून चालत होते आणि स्वराज्याचा शिवरायांनी मांडलेला सगळा डाव पाहिला आणि इतके प्रसन्न झाले शहाजी राजे. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. खरंच तीही लोकी झेंडा हा पुत्र पुढे लावणारच होता, पण आता जेवढं स्वराज्य निर्माण केलं तर त्याची जी व्यवस्था लावलेली होती, त्याचं जे कठोर अनुशासन होतं ते पाहून शहाजी राजांना सुद्धा आश्चर्य वाटलं. आदिलशहा पराकोटीचा अस्वस्थ झाला. या वेळेला कल्याणला आबाजी सोनदेवांची नियुक्ती स्वतः शिवाजी महाराजांनी केलेली होती. त्यांचे धाकटे जे भाऊ होते निळो सोनदेव, त्यांना मुजुमदार केलेलं होतं. बखरीमध्ये किंवा आख्यायिकेमध्ये गोष्ट आली आहे, खरी असेल किंवा नसेल, कदाचित घडलेली असेल. कल्याणचा खजिना सगळ्यांना सर्वश्रुत आहे की आबाजी सोनदेवांनी झडप घातली आणि कल्याणचा खजिना लुटला आणि कल्याणच्या सुभेदाराची अत्यंत लावण्यवती सून ती पकडली गेली. आणि ज्या वेळेला शिवाजी राजांच्या पुढे तिला राजसभेमध्ये उभं करण्यात आलं, त्यावेळेला शिवाजी राजांनी आबाजी सोनदेवांची कान उघाडणी केली. आता पुढे त्याच्यावर काव्य रचलं. इतके काही जिजाऊ आऊसाहेबांचा अपमान करण्या इतके शिवाजी महाराज जेव्हा प्रबुद्ध नव्हते की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, असं काही शिवाजी महाराजांनी म्हटलं नाही. पण ते आख्यायिका रचली गेली. पण स्त्रियांचा सन्मान हा राजा कसा करत होता त्याचं प्रशस्ती पत्रक शत्रूंनी सुद्धा दिलेलं आहे. त्यांनी कधी कोणाची प्रत जाळली नाही. परस्त्रीच्या विषयी कधी मनामध्ये अभिलाषा निर्माण झाली नाही. शिवरायांच्या मनामध्ये परस्त्रीचा त्यांनी सदैव आदर केला. ज्या खाफीखानांनी शिवाजी महाराजांना अनंत दूषण दिले, हा चेटक्या म्हणण्यापर्यंत खाफीखानाने लिहिलेला आहे. याला गुप्त होता येतं, याला पंख आहेत, याला उडता येतं, हा चेटूक करण्यामध्ये प्रवीण आहे. 100 गोष्टी खाफीखानाने लिहिल्या आहेत. पण तोच खाफीखान प्रशस्ती पत्रक देताना म्हणतो, हा पौर्णिमेच्या चंद्रासारखं याचं चारित्र्य धवलं आहे. हा परस्त्रीचा माते समान आदर ठेवतो. यांनी कधीही कोराणाच्या प्रतीला धक्का लावला नाही. शरणागताला अनित्य अभय देतो. यालाच भारतीय संस्कृती म्हणतात, यालाच हिंदू धर्म म्हणतात. ही उदारता, ही सहिष्णुता केवळ हिंदू धर्मामध्ये, अन्यत्र कुठे आहे तेवढं मला सांगा. म्हणून रावणाचा वध केला, पण रावणाच्या मृतदेहाची विटंबना प्रभू रामचंद्रांनी केली नाही. कंसाचा वध केला, जरासंधाला परास्त केलं, शिशुपालाचं हनन केलं, पण भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या मृतदेहाची कधी विटंबना केली नाही.
पुढे अफजल खानाचा वध झाला, पण अफजल खानाच्या मृतदेहाची विटंबना स्वतः शिवाजी राजांनी कधीही केली नाही. मरणांतानी वैराणी हेच विख्यात सूत्र हिंदू धर्माने जगाला शिकवलेलं आहे. शत्रू मृत्यू पावला की वैर संपला. हे औदार्य, ही सहिष्णुता, हा वैश्विक भाव हिंदू धर्म भारतीय संस्कृती वगळता जगात कुठे आहे तेवढं सांगा. आक्रमकांनी संपूर्ण राष्ट्र तुडवलं, इथली संपत्ती ओरबाडली, खाल्ली, स्त्रियांच्यावर बलात्कार केले, जेवढं लुटून नेता येईल खनिजा सकट, कच्च्या माला सकट, तेवढं या राष्ट्राला फस्त करून टाकलं. आणि पुन्हा तेच लोक आज आम्हाला विचारतात, तुमचं राष्ट्र गरीब कसं? अरे चोरानं, तुम्ही तर आमचं घर लुटून नेलत ना. वंदे मातरम ज्या ग्रंथाचं प्रकाशन झालं त्यात 2 प्रकरणं अशी दिलेली आहेत की ब्रिटिशांनी आमच्या राष्ट्रामध्ये काय काय केलं, किती लुटलं, किती अन्याय केले. स्वातंत्र्य सैनिकांना कॅप्टन नील सारखे अधिकारी पकडत असत, एका स्वातंत्र्य सैनिकाचा गळा संगिनीने चिरत असत आणि त्याचं जमिनीवर पडणारं रक्त दुसऱ्या स्वातंत्र्य सैनिकाला जिभेनं चाटायला लावत असत. माध्यान्नीच्या सूर्याखाली जमिनीला स्वातंत्र्य सैनिकांना बांधत असत, त्यातले काही निरपराधी असत. सुक्याबरोबर लई जळतं म्हणतात तसं त्यांना जमिनीला बांधत असत आणि संगिनीनं त्यांचा देह हळूहळू फाडून काढत असत. पाठीमागे हात बांधत असत स्वातंत्र्य सैनिकांचे आणि डोक्यावरचे केस मुठीत धरून तोडून काढत असत. तापलेले चटके देत असत, मस्तकावर उकळतं तेल ओतत असत. सुशिक्षित, सभ्य, सुसंस्कृत ब्रिटिश इतका अनन्वित अत्याचार या राष्ट्रावर केलाय. 2 प्रकरणच या वंदे मातरम मध्ये त्याच्यावर लिहिली गेलेली आहेत. आक्रमक आले ती इथली संपत्ती लुटण्यासाठी. बाबरानं तर भरपूर वर्णन केले त्याच्या आठवणीमध्ये. इथली माणसं अप्रामाणिक, इथलं पाणी घाण, इथली हवा उष्ण, इथलं सगळंच घाण, 90% घाण म्हणून लिहिले. अरे चोरा, मग राहिलाच कशाला भारतात? इथे अपरंपार धन होतं आणि जनानखान्यामध्ये अनेक लावण्यवती स्त्रिया, त्यांना खेचून नेता येत असे. आपल्या अन्यायाचा वरवंटा या राष्ट्रावर वाटेल तसा फिरवता येत असे. नाहीतर इतक्या वाईट राष्ट्रात राहिलाच कशाला? इतका उष्ण देश, ज्याची माती वाईट, तुला इथलं अन्नधान्य आवडलं नाही, इथली माणसं प्रामाणिक म्हणून आपल्या आठवणीत टीका करतो. अरे चोरा, मग राहिलाच कशाला इथे? साधा प्रश्न आहे, याचं उत्तर काही इतिहासकारांना सापडत नाही. ते खरं उत्तर हेच आहे की इथली अपरंपार संपत्ती लुटायची होती आणि या राष्ट्रावर वरवंटा फिरवून अनन्वित अत्याचार सुद्धा करायचे होते. तेच आदिलशहानी केलं, तेच निजामशहानी केलं, तेच बिदरशाहीनी केलं, तेच इमादशाहीनी, तेच कुतुबशाहीनी. कोणीही डावा उजवा नाही. उडदा माझी काळे गोरे काय निवडावेत. आणि दिल्लीचा बादशहा तर या सगळ्यांनाच गिळंकृत करायला बसलेला होता. यांची युद्ध व्हायची. मरणार कोण? आपले सगळे मराठे सैनिक, आपले स्वातंत्र्य सैनिक मरत होते आणि त्यांना या लढायाला जुंपलं जात असे. आदिलशाही इतकी अस्वस्थ झालेली होती कारण महाराजांनी भरा 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 एकामागून एक किल्ले घेतले आणि शहाजी राजाने स्वराज्याचा हा सुंदर डाव पाहून पराकोटीचा संतोष व्यक्त केला. शिवाजी महाराजांना जिंकणं इतका अवघड होत. आदिलशहाला भीती वाटत होती ती शहाजी राजांची, कारण ते बंगळूरला होते आणि त्यांच्या हाताखाली 15 सहस्त्र फौज होती. 1 नाही 2 नाही 15,000. त्यांच्या एका इशाऱ्यावर बंड करून उठली असती. आणि आदिलशहाची पक्की खात्री होती की शहाजी राजाची फूस आहे म्हणून शिवाजी असं वागतो. म्हणून त्यांनी शहाजी राजाला एक खलिता पाठवला. शहाजी राजांनी त्याला उलट उत्तर पाठवलं आणि सांगितलं, पुत्र माझा ऐकत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. आता पेचला, आता खरंच काय करायचं. आणि त्यावेळेला त्या आदिलशाहीमध्ये विजापूरमध्ये खास दरबार भरवण्यात आला. निजामशाही बुडल्यानंतर मुरार जगदेवानी ती मुलुख मैदान तोफ विजापुरामध्ये आणलेली होती.
इतके झिजलेत मुरार जगदेव या विजापूरकरांसाठी. त्याचं इतकं उत्तम फळ त्यांना दिलं. त्यांची जीभ थाटली, विजापुरामधून त्यांची धिंड काढली आणि शेवटी त्यांचे तुकडे तुकडे केले. मुरार जगदेव पराकोटीचे बुद्धिमान, सोन्यानी त्यांची तुळा झालेली होती. हत्तीचं वजन करणे इतकं चातुर्य त्यांच्या ठाई होतं. विजापूरकरांची सेवा शेवटी फळ मिळालं ते असं मिळालेलं होतं. ती मुलुख मैदान तोफ नदीमध्ये बुडालेली होती. ती मुरार जगदेवानी बाहेर काढली आणि विजापुराला पोचती केली. मुलुख मैदान तोफ निजामशाहच्या ताब्यामध्ये. खास दरबार भरला आणि सगळा दरबार अस्वस्थ होता. आणि सगळ्यात अस्वस्थ होती आदिलशाहाची आई बडी बेगम. कारण तिला आदिलशाहीचं भवितव्य दिसायला लागलेलं होतं. दररोज वार्ता येत होती. कारण धारवाडच्या जवळपर्यंत गदकपर्यंत नेताजी पालकरनी मुसंडी नंतर मारलेली होती. कपाळाला हात लावत होते सगळे सरदार की या झंझावाताला आता आवरायचं कसं. बडी बेगमनी मोठा दरबार भरवला. मध्यभागी पैजेचे विडे ठेवलेले होते. आणि बडी बेगमने विचारलं, बताओ कौन तैयार है? शिवाजी को पकड़ने के लिए, गिरफ्तार करने के लिए कौन तैयार है बताओ. ज्या वेळेला ही घोषणा झाली ना त्या राज दरबारामध्ये, त्यावेळेला कुणाची मान वर निघेला. सगळे खाली माना घालून बसलेले. कारण त्या काळची पद्धतच अशी होती ना, माना खाली घालून दरबारी सगळे मनसबदार उभे राहत असत. बा मुलाहिजा होशियार म्हटलं की बादशाह येणार, सुलतान येणार, त्याची पूर्वतरी. हात बांधून सगळ्यांच्या माना खाली. आपल्याकडे होतं चक्रवर्ती सम्राट आला की श्री 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 पृथ्वी वल्लभ म्हणून पुढे त्याचं नाव घेतलं जात असे. चक्रवर्ती सम्राट जो कोणी असेल तो. बडी बेगमनी हे ज्या वेळेला सांगितलं, कुणाचं धाडसच होईना. अरे बापरे, शिवाजी राजावर कोण झुंजायला जाणार. फत्ते खानानी मार खाल्लेला सगळ्यांना माहिती होतं. फर्राद खानाची अवस्था काय झाली तीही माहिती होती. कल्याण जुन्नर पासून पार कोकणापर्यंत शिवरायांनी काय मुसंडी मारली आहे याचा अनुभव अनेक सरदारांनी घेतलेला होता. कोणाची हिंमतच होईना मान उचलावी आणि म्हणावं होय मी जातो. आणि या वेळेला एक प्रचंड देहाचा, प्रचंड पराक्रम असलेला, प्रचंड आत्मविश्वास असलेला, ज्याची कारकीर्द, ज्यांनी आयुष्यात जवळजवळ कधी अपयश पाहिलेलंच नव्हता, असा एक प्रचंड धिप्पाड सरदार उभा राहिला, अफजल खान. असं म्हणतात की एका भटारणीचा म्हणजे स्वयंपाकिणीचा हा मुलगा होता. देहश्री इतकी अवाढव्य, उंचापुरा, धिप्पाड, एखाद्या राक्षसासारखा होता. तो पुढे आला. त्यांनी त्या ताटातला विडा पैजेचा तो उचलला आणि सांगितलं, होय मी शिवाजीवर आक्रमण करून जायला तयार आहे आणि शिवाजीला पकडून मी तुमच्या पायाजवळ त्याला हजीर करतो. मग काय, एकदम दरबारचं वातावरण सगळं पालटून गेलं. सुभान अल्लाह, सुबहान अल्लाह, आमीन 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 म्हणून घोषणा व्हायला प्रारंभ झाला. आणि बडी बेगम एकदम प्रसन्न होऊन गेले. अली आदिलशाह एकदम प्रसन्न होऊन गेला. दरबार संपल्यानंतर या अफजल खाना बरोबर एकांतामध्ये या मायलेखांनी काही गुप्त गोष्टी केल्या आणि त्याला सांगितलं, दोस्ती करण्यासाठी आम्ही आलो आहोत. असा वरवर आव्हान. लवकरात लवकर मोहीम संपव. खोटी अभिवचनं द्यायला लागली, खोट्या शपथा घ्यायला लागल्या तरी चालतील, त्या दे. शिवाजीचा पूर्ण बिमोडकार. आणि अफजल खानाच्या अंगामध्ये अशी हिंमत होती, असं सामर्थ्य होतं, त्यांनी ते मान्य केलं आणि तो शिवरायांच्या वरच्या स्वारीला निघाला. त्याच्याबरोबर विजापुरामधून तो बाहेर पडला. त्यावेळेला 12 सहस्र स्वार दिलेले होते. पुढे प्रत्यक्ष तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आला किंवा जावळीमध्ये येऊन पोहोचला, तोपर्यंत ती संख्या फुगत फुगत 32 ते 35 हजारापर्यंत गेलेली होती. आणि प्रतापगडावर किती सैन्य होतं? 1200-1500 होतं फक्त. पण तरी दैदिप्यमान विजय शिवरायांनी मिळवला. कसा तो पुढे सगळा येणारच. निघाला तो निघाला ज्यावेळेला विजापूरहून निघाला अफजल खान, त्यावेळेला त्याच्या एका सेवकाने एक अत्यंत वाईट बातमी त्याच्या कानावर घातली.
त्याच्या संपूर्ण सैन्याचा लष्कराचा जो हत्ती होता त्याला फते लष्कर हत्ती असं म्हणत असत. तो फते लष्कर हत्तीच मेला. अपशकुन. पण असल्या अपशकुनांना मानणारा अफजल खान नव्हता. हे ज्यावेळेला अली आदिलशाहला कळलं त्यावेळेला त्यांनी त्याच्या खासगीतला बिनीचा खास शाही हत्ती होता तो पाठवून दिला. त्याला बरोबर घेऊन अफजल खान निघाला. हा महाभयंकर पाताळ यंत्री आणि महाभयंकर पराक्रमी असा इसम होता. कर्नाटकामध्ये त्यांनी अफाट पराक्रम गाजवलेला होता. मदुरा त्यानं चेचून काढलं. नायकांना त्यांनी शरण आणलेलं होतं. कांचीला धाक बसवलेला होता आणि कांचीची प्रचंड लूट त्यांनी केलेली होती. श्रीरंगपट्टणला त्यांनी पालथ घातलं होतं आणि हिंदुराजाचा वध केलेला होता. वेगनायक वल्ली हा राजा इतका घाबरला की स्वतःहून त्या अफजल खानाला शरण आलेला होता. इतकी भीती आणि इतका धाक त्या अफजल खानाबद्दल अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. कर्नाटकाची स्वारी त्यांनी अनेक वेळेला केलेली होती. वाईचा सुभेदार मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तो एकदा येऊन गेलेला होता आणि त्यामुळे वाईचा परिसर त्याला ज्ञात होता. असा हा प्रचंड महाबलाढ्य अफजल खान निघाला. विजापूरच्या दरबारामध्ये त्याचं विशेष वजन होत. खवास खानानंतर रणदुल्ला खान शहाजीराजांचा मित्र तो वजीर झालेला होता आदिलशाहीचा. त्या रणदुल्ला खानाचं आणि सिद्दी अंबरचं वैर झालं. सिद्दी अंबर आदिलशहाचाच एक सरदार. दोघांचं वैर झालं तेव्हा सिद्दी अंबरचा बंदोबस्त करण्यासाठी रणदुल्ला खानानं अफजल खानाला पाठवलेलं होतं. त्या अफजल खानाला सिद्दी अंबर इतका घाबरला की स्वतःच्या हातामध्ये बेड्या घालून मान खाली घालून स्वतः कैदी म्हणून तो या अफजल खानाच्या पुढे जाऊन उभा राहिला. इतकी भीती त्याच्या मनामध्ये दाटली कारण आपल्याला आता अफजल खानाची झुंज घ्यायची आहे. हा अत्यंत क्रूर, अत्यंत खोटं बोलणारा, दिलेलं वचन न पाळणारा असा होता. म्हणून शिर्याचा राजा ज्या वेळेला त्याला भेटायला आला तह दोघांचा करायचा ठरला त्यावेळेला त्या भेटीमध्ये अचानक हल्ला करून त्याचा वध खूनच केलेला होता अफजल खानाने. असा अत्यंत पाताळ यंत्री महाभयंकर होता. त्याच्या पराक्रमाची चुणक औरंगजेबाला सुद्धा पाहायला मिळालेली होती. औरंगजेबाने बिदरचा किल्ला घेतलेला होता आणि कल्याणीच्या बाजूला त्याचं सगळं सैन्य निघालेलं होतं. त्यावेळेला खान महम्मद हा वजीर होता आदिलशाहीचा आणि त्याच्यावर अफजल खान, अन्य नेते होते, अन्य सरदार होते आणि त्या सगळ्यांनी औरंगजेबाचं गोड गराडला. त्याचा दाणा पाणी तोडला, वैरण तोडली, रसद तोडली आणि शेवटी असं दिसायला लागलं की खासा औरंगजेबाचं कैद होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यावेळेला औरंगजेबाने एक अत्यंत गुप्त पत्र लिहिलं आणि ते पत्र कोणाला लिहिलेलं होतं? खान महम्मदला, वजिराला लिहिलेलं होतं. कारण तो त्या स्वारीमध्ये होता. त्यात त्यांनी लिहिलेलं होतं, आम्हाला अभय द्या, जायला वाट द्या. हे जर घडलं नाही तर आमचे तीर्थरूप म्हणजे कोण? शहाजहान बादशाह चाल करून येईल आणि काही महिन्यात आदिलशाही होती की नव्हती होऊन जाईल. खान महम्मदला खरंच वाटलं उद्या शहाजहान बादशाह सगळ्या शक्तीनिशी खाली आला तर त्यापेक्षा औरंगजेबाला वाट दिलेली बरी. म्हणून त्यांनी गुप्त चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठीत लिहिलेलं होतं, उद्या पहाटे तुम्हाला वाट देतो, निघून जा. आणि तशी वाट दिली. औरंगजेब बाहेर पडला. औरंगजेब बाहेर पडला हे अफजल खानाला उशिरा कळलं. त्याला ज्या वेळेला हे कळलं त्यावेळेला तो इतका संतापला. दोन्ही हातात 2 दाणपट्टे घातले आणि गरगरा फिरवत डोळे लाल झालेला धिप्पाड उंचापुरा हा अतिशय उग्र आणि क्रूर असा हा क्रूर कर्मा त्या विजापूरच्या दरबारामध्ये जाऊन उभा राहिला. आणि बादशाला, त्या सुलतानाला सुद्धा आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं काय झालं? त्यावेळी त्यांनी घडलेली सगळी घटना कानावर घातली आणि सांगितले, औरंगजेब खासा कैद झाला असता केवढं राजकारण आपल्याला साधता आलं असतं. त्याला खान महम्मदानी म्हणजे वजिरानी वाट करून दिली. खान महम्मदाला पत्र गेलं लगेच, खलिता तत्काळ हजर व्हावे दरबारामध्ये. आणि खान महम्मद निघाला, प्रार्थना करतोय की बादशाहानी, सुलतानानी माझं निदान म्हणणं तरी ऐकून घ्यावं. पालखीत बसून आलेला होता. विजापूरच्या वेशीतून आत आला न आला तोपर्यंत इतके तलवारींचे गाव साप 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 त्या पालखीवर बसले की त्या खान महम्मदाचे तुकडे 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 होऊन गेले.
अफजल खान हा असा महाभयंकर होता. त्याच्या पराक्रमाचा धाक अनेकांना निर्माण झालेला होता. भीतसत माणसं त्याला, प्रचंड सेनादल, तोफा, घोडदळ, पदाती, नाना प्रकारची शस्त्रास्त्र बरोबर घेऊन अफजल खान प्रचंड सेना घेऊन निघा. आणि पहिल्यांदा त्यांनी निघतानाच आज्ञा दिली, तुळजापूर. आणि ही सेना सगळी विजापूरची निघाली, ती तुळजापुरामध्ये आली. सापडतील त्यांचा निर्दयपणे वध केला आणि मंदिरामध्ये अफजल खान घुसला. इतिहासात दोन वेगळ्या परंपरा आहेत. एक परंपरा अशी सांगते की तुळजा भवानीवर त्यांनी घाव घातला आणि मूळ मूर्ती फोडली. एक परंपरा अशीच सांगते की पुजाऱ्यांनी मूर्ती हलवली आणि सुरक्षित ठिकाणी नेली. दोन्ही शक्यता आहे, नाकारता येत नाही. कारण इतिहासामध्ये परस्पर विरोधी असा नवीन नवीन नित्य सापडत जात. जुने काही संदर्भ मागे पडतात. कारण शिवाजी राजाचा जन्म जेधे शकावली जोपर्यंत मिळाली नव्हती तोपर्यंत 1627 मानत असत. पण जेधे शकावली सापडली ती समकालीन आहे. आणि मग लक्षात आलं, अरे महाराजांचा जन्मतार फाल्गुन वद्य तृतीया शुक्ल नाम संवत्सर 1551 दिनांक 19 फेब्रुवारी 1630 जेधे शकावलीमध्ये त्याची नोंद आहे. आता ती तारीख, तो दिनांक जवळजवळ सगळीकडे अधिकृत म्हणून स्वीकारलेला आहे. इतिहासामध्ये जुने नवे दाखले नित्य सापडत असतात आणि मागचं काहीतरी मागे सरत जातं, नवीन डोळ्यापुढे नित्य येत असत. कदाचित घाव पडला असेल तुळजा भवानी, कदाचित नाही, पण तिथे तोशिष मंदिराला लागली यात शंकाच नाही. तुळजापुराहून खान जो निघाला तो पंढरपूरला आला. तुळजापूरचा वृत्तांत अगोदरच पंढरपूरला कळलेला असावा, त्याच्यामुळे विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवलेली होती. म्हणून पुण्यातल्या एका संशोधकांनी संशोधन करून असं लिहिले की आत्ताचा विठ्ठला विठ्ठल नव्हेच, माढ्याचा विठ्ठल तो विठ्ठल, कारण त्याच्या हृदयावर तो मंत्र लिहिलेला आहे. मग असा जर मंत्र असता तर ज्ञानदेवानी असंख्य संत होऊन गेले, एकानी तरी त्याचा उल्लेख केला असता की नाही. तर केला नाही याचा अर्थच हृदयावर काही कोरलेलं नसावं असं निश्चितपणे वाटतं. पण विठ्ठलाची मूर्ती मंदिरातून हलवली गेली आणि त्याचा परिणाम असा झाला, मंदिराला तोशिष लागली पण विठ्ठलाच्या मूर्तीला मात्र धक्का लागला नाही. तिथून जो निघाला अफजल खान तो फलटणवर येऊन कोसळला. सईबाईंचे सख्खे भाऊ तिथे होते, बजाजी नाईक निंबाळकर, त्यांनी पकडलं, जनावरासारखं त्यांना बांधलं, हातापायामध्ये गळ्यामध्ये बेड्या घातल्या आणि त्यांच्या वधाचा दिनांक सुद्धा निश्चित करून टाकला. शिवाजी राजांना या सगळ्या वार्ता राजगडावर येऊन कळत होत्या, पोचत होत्या, समजत होत्या. सईबाई त्यावेळेला त्यांची प्रकृती बरी नव्हती. आपला भाऊ असा पकडला गेलेला आणि त्याचा वध होणार हे ज्या वेळेला कळलं त्यावेळी त्यांना काय वाटलं असेल. त्या आजारी होत्या. म्हणून गडाखाली, राजगडच्या गडाखाली गाडे या नावाचे कुटुंब होतं. तिथली धाराऊ नावाची दाई ही जिजाऊसाहेबांनी मुद्दाम बोलावून घेतली ती, आणि ती संभाजीराजाची लहानपणी दूध आई झाली असे इतिहास सांगतो. सगळ्या वार्ता गडावर येऊन पोचत होत्या. शिवाजी महाराज अस्वस्थ होतेच, कारण तुळजापूर जे त्यांचं श्रद्धेचं स्थान होतं, जिथे साक्षात तुळजा भवानीचा निवास होता, ती आदिशक्ती जगदंबा जिथे होती त्याच्यावरच पहिला घाव अफजल खानाने घातला. पंढरपुरावर घाव घातला. बजाजींना कैद केलं, ठार करायचा निश्चय केला. शिवाजी राजांनी एक पत्र पाठवलं आणि ते पत्र जे पाठवलं ते नाईकजी राजे पांढरे या नावाचे एक तालेवार सरदार अफजल खानाच्या सैन्यामध्ये होते. आणि त्यांनी विनंती केली, कसंही करावं पण आमच्या मेव्हण्यांचे प्राण वाचवावे. पांढरे तालेवार सरदार म्हणून ते अफजल खानाला भेटले आणि त्यांनी सांगितलं, काहीही करावं पण आपण याचे प्राण वाचवावे. प्राण वाचवले, सोडले त्यांना. पण कसं सोडलं? खंडणी घेतली, 60,000 होऊन घेतली, इतकी रक्कम घेतली. म्हणजे काही लक्ष रुपये त्यावेळेला नाईका त्या बजाजी नाईक निंबाळकरांच्याकडून वसूल केले. निंबाळकरांना फलटण सहित आपली सगळी दौलत गहाण टाकावी लागली. त्यावेळेला त्यांची मुक्तता झाली.
इतकं करून सुद्धा शिवाजी राजा गड सोडत नाही. म्हटल्यानंतर तिथून जो निघाला फलटणून खान, तो वाईला आला. इथेच शिवाजी राजांनी 50% युद्ध जिंकलं. शिवाजी राजांनी गड सोडावा, मैदानात यावं आणि आपल्यावर युद्ध करावं, हीच अफजल खानाची भूमिका होती. म्हणजे त्याला सहज झोडपून काढू ही अफजल खानाची खात्री होती. शिवाजी महाराज इतके दूरदृष्टीचे की आता महाराष्ट्राचं भाग्यच फुटेल म्हणून त्यांनी राजगड कधी सोडलाच नाही. राजगड सोडून ते गेले नाही. खान वाईला येऊन पोचला. वाईला येऊन पोचल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की शिवाजी राजा राजगडावर आहे, आक्रमण करायला पाहिजे. पण त्याच्या अगोदर शिवाजी राजांनी राजगड सोडला आणि शिवाजी राजे प्रतापगडावर गेले. निघण्यापूर्वी आऊसाहेबांना दंडवत घातलं आणि शिवाजी महाराज म्हणतात की अफजल खानाला भेटायची मला परवानगी द्या. त्यावेळेला जिजाऊ आऊसाहेबांचं काळीज करपून गेलं. त्या म्हणाल्या, बाळा जाऊ नकोस, तो महाक्रूर पाताळ यंत्री, अत्यंत धूर्त आणि क्रूर असा सरदार आहे. बाळा तू त्याच्या भेटीला जाऊ नकोस. शिर्याच्या राजाने त्याचं काय केलं तुला माहिती आहे, बाळा सावध राहा. शिवाजी महाराज म्हणाले, आऊसाहेब एवढं वय झालं, जातीनं आजपर्यंत कोणाला भेटलो नाही, आता मला आपण परवानगी द्याच, अनुमती द्याच, अनुज्ञा द्या, अफजल खानाला भेटतोच. त्यावेळेला त्या माऊलीने आपलं काळीज कठोर केलं आणि जाताना जिजाऊ आऊसाहेबांनी आठवण दिली, त्या माऊलीचं काळीज वाघाचं सिंहाचंच असलं पाहिजे. जाताना काय सांगितले, शिवबा जा, सावधानपणे जा, सावध राहा. आणि निघताना निरोप दिलाय, संभाजीचे उसने घ्यावे. संभाजी म्हणजे मोठा भाऊ शिवाजी राजांचा. तो दक्षिणेकडे कनकगिरीच्या वेढ्यात मारला गेला. का मारला गेला? कारण त्याला अफजल खानाने कुमकच दिलेली नव्हती. तेव्हा अफजल खानामुळे शिवाजी राजांचा मोठा भाऊ मारला गेला. त्याची आठवण शिवाजी राजाला जिजाऊ आऊसाहेबांनी दिली आणि सांगितलं, जा पण संभाजी राजाचं उसनं घ्या, म्हणजे प्रतिशोध घ्या, त्या अफजल खानाला सोडू नका. शिवाजी महाराजांनी निरोप घेतला आऊसाहेबांचा, सईबाई साहेबांचा निरोप घेतला. किती वाईट वाटलं असेल निरोप घेताना, वाईट वाटलंच. आणि शिवाजी महाराज दौडत दौडत निघाले. बरोबर अनेक चांगली मंडळी घेतलेली आहेत आणि शिवाजी महाराज दाखल झाले ते प्रतापगडाला. पण त्याच्या अगोदर खानाची अनेक फरमानं अनेकांना मिळालेली होती आणि त्यातलं एक कान्होजी जेध्यानं मिळालेलं होतं. शहाजी राजांना कैद झाली त्यावेळी कान्होजी राजे शहाजी राजांचे म्हणून त्यांनाही पकडण्यात आलेलं होतं आणि दोघेही जवळजवळ 10-11 महिने तुरुंगामध्ये होते. शेवटी कान्होजी सुटले. शहाजी राजांनी त्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, कान्होजी आमच्यामुळे आपल्याला तोशिष लागली, फार वाईट वाटतं आम्हाला. पण कान्होजींची निष्ठा शहाजी राजांच्या पायाशी होती. शहाजी राजे म्हणाले, आता मावळ प्रांती शिवबा राजे आहेत, आपण तिथे जाऊन त्यांना मदत करावी. आणि कान्होजी खरोखर आले आणि शिवाजी राजाला उदंड मदत केली. त्यांना सुद्धा अफजल खानाचं फरमान गेलेलं होतं. एकेकाला अशी भयानक फरमान गेलेली आहेत, जर आम्हाला येऊन मिळाला नाहीस तर काय करू, गर्दन तर मारू, घाण्यामध्ये घालून तुम्हाला पिळून काढू, अशी काही फरमानामध्ये धमक्या दिलेल्या आहेत. आणि ते खरंच केलं असतं अफजल खानाने. इतका तो क्रूर कर्मा होता. तो स्वतःला दीनदार, बुतशिकन दीनदार फक्र शिकन म्हणत असे. अर्थ असा झाला, जे मूर्ती पूजक आहेत त्यांचं भंजन करणारा, त्यांचा विध्वंसक. आणि मूर्ती जे पूजक आहेत तेच नव्हे, मूर्तीही उद्ध्वस्त करणारा कुफ्र शिकन, बुत शिकन. स्वतःला मोठ्या गौरवानं म्हणून घेत असे. स्वतःचा शिक्का केलेला होता. त्या शिक्क्यामध्ये त्यांनी असे शब्द घातलेले होते, माळेतले मणी जर ओढले तर शब्द अल्लाह अल्लाह उमटणार नाहीत, अफजल उमटतील. इतका स्वतःच्या पराक्रमाबद्दल त्याला गौरव वाटत असे, इतका फाजील आत्मविश्वास त्याला होता. त्याचा मुलगा फाजल खान तोही पराक्रमी होता. कान्होजी जेध्याना ज्यावेळी फरमान मिळालं त्यांनी एकदम हाक मारली, बाजी, सांजी, मताजी, शिवजी, नाईकजी, चला. 5 मुलं होती. कान्होजी जेध्यान कळेच ना का बोलत आहेत. बेलसरच्या युद्धामध्ये, शिरवळच्या युद्धामध्ये बाजी जेधेनी भगवा ध्वज राखलेला होता, म्हणजे स्वराज्याची सेवा अगोदर केलेलीच होती.
त्यांना शिवाजी महाराजांनी सर्जेराव किताब दिलेला होता. काय सामान्य झालं काय? कान्होजी जेधे म्हणाले, बाळानो चला. पाची पुत्रांना आपली शिवन्नी घेऊन दौडत दौडत राजगडावर आले. शिवाजी महाराजांना मुजरा घातलाय, आऊसाहेबांना मुजरा घातला आणि महाराजांनी स्वागत केलं. यावं यावं नाईक यावं, बसा. तख्ताच्या समोर बसलेत. कान्होजी नाईक जेधे बसले, त्यांची पाची मुलेही बसली अवतीभोवती, अतिशय अदबीनं बसलेले होते. आणि शिवाजी महाराज म्हणाले, कसं येणं केलं? खानाचं फरमान आले. हे ज्यावेळी कान्होजी जेध्यांनी सांगितलं त्यावेळेला महाराज म्हणाले, होय आम्हास ज्ञात आहे, आम्हाला माहिती आहे, कारण तुमचे शेजारी खंडोजी खोपडे खानास जाऊन मिळाले. कान्होजी जेध्यांना धक्काच बसला आणि म्हणाले, महाराज काय सांगता? खंडोजी खोपडे तिकडे जाऊन मिळालेले होते. महाराजांना या सगळ्या उपद्व्यापामध्ये एक 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 असा हिरा मिळालेला होता. फिरंगोजी नरसाळे मिळालेले होते. पण त्या कालखंडात सगळे एकारांत आकारांत उच्चारत असत. म्हणजे फिरंगोजी नरसाळा असं म्हणायचं. शिवाजी भोसले नाही असे उच्चारच करत असत. ही पद्धतच होती त्या कालखंडात. आणि एखाद्याचं आडनाव भोपळे असलं तर कान्होजी जेध्यांना शिवाजी राजांनी सांगितलं की खंडोजी खोपडे तर खानाला केव्हाच जाऊन मिळाले. खरंच मिळालेले होते. आणि शिवाजी राजांचे उद्गार आहेत. शिवाजी राजे म्हणाले, आम्ही तो बुडतो खास, आपणही खानाला जाऊन मिळावे. तर कान्होजी नाईक म्हणाले, महाराज काय बोलता काय? थोरल्या महाराजांनी आम्हाला आपल्या ओटीत घातलं, ते काय शत्रूला जाऊन मिळण्यासाठी? शिवाजी महाराज म्हणाले, नाईक आपल्या वतनाला धक्का लागेल. वतनाला धक्का लागेल म्हटल्याबरोबर शेजारी पाण्याचा तांब्या होता. कारण गुळ आणि पाणी द्यायची पद्धत होती पूर्वी बर का. एकदम पेप्सी काढत नसत शीतकपाटातून. शेजारी तांब्या भरून ठेवलेला तो जेधे उचलला कान्होजींनी आणि काय केलं, शिवाजी राजांच्या समोर त्यांच्या पायाजवळ हात धरला आणि त्याच्यावर पाणी सोडून म्हणाले, हे सोडलं वतनावर पाणी. काय गौरव वाटला असेल शिवाजी राजांना. जे गेले ते आपले नव्हेच, पण कान्होजींचं मन पाहिलं. नाही नाही, तुमचं मन पाहिलं. इतका आनंद मनामध्ये उचंबळून आला. उरावरी भेटले शिवाजी राजे त्यांना. आणि मग कान्होजी नाईक मावळामधल्या अनेक देशमुखांना आणि युद्धांना भेटले. आणि सगळ्यांनी विचारलं, कान्होजी नाईक वडील सगळ्यांना पेक्षा मोठे, आणि सगळेजण विचारतात, नाईक तुमचा बेत काय? कान्होजी जेधे म्हणाले, आम्ही आमच्या वतनावर केव्हाच पाणी सोडलं शिवाजी राजाच्या चरणाजवळ. आम्ही अफजल खानावर घसरून उतरणार, पराक्रम गाजवणार. देशमुख म्हणाले, नाईक जो तुमचा विचार तोच आमचा. आणि सगळे देशमुख एकत्र झाल्या. शिवाजी राजांना 100 हत्तीचं बळ मिळालं. शिवाजी महाराज प्रतापगडावर येऊन दाखल झाले. आणि 5 सप्टेंबर 1659 या दिवशी अत्यंत कडू अत्यंत दुःखद बातमी प्रतापगडावर येऊन पोचली. अशक्त झालेल्या, दुबळ्या झालेल्या, आजारी पडलेल्या सईबाईंनी देह ठेवला. महाराजांना काय वाटलं असेल? इतिहास काही बोलत नाही, इतिहास काही सांगत नाही. शिवाजी राजांच्या पट्टराणी तीच गेली. संभाजी राजा अजून लहान आहे. शिवाजी महाराजांना कसं वाटलं असेल कल्पनाच करा. हृदय भरून आलं असेल. पण व्रतस्थ माणसाला फार दिवस सोयरसुतकी पाळता येत नाही. त्याला पुन्हा उभारावं लागतं. समाजाचा, राष्ट्राचा विचार करावा लागतं. आणि या वेळेला अफजल खानाकडून एक वकील निघालेला होता. त्याचं नाव होतं कृष्णाजी भास्कर. कृष्णाजी भास्कर या नावाचे 5-6 लोक तरी शिवाजी महाराजांच्या इतिहासात सापडतात. कृष्णाजी भास्कर या नावाच्या एका अधिकाऱ्याची नेमणूक कल्याणच्या बाजूला स्वतः शिवाजी राजांनी केलेली होती. तो कृष्णाजी भास्कर आणि हे वकील कृष्णाजी भास्कर वेगळे. कृष्णाजी भास्कर निघाले त्यावेळेला अफजल खानाने एक खलिता दिला आणि सांगितलं, काय वाटेल ते कर, त्याच्या मनात शिर, हृदयात शिर, पण त्याची खात्री पटाव. त्याला काढ प्रतापगडावरून, भेटीला घेऊन ये, त्याला इथे कैद करूया, वाटलं तर ठार मारूया आणि त्याला सादर करूया आदिलशाह समोर. कृष्णाजी भास्करला
मुद्दाम निरोप देऊन पाठवला. आणि कृष्णाजी भास्कर आला. वकील आला म्हटल्यानंतर प्रतापगडावर त्याची चोख व्यवस्था ठेवलेली होती शिवाजीराजांनी. आणि नंतर शांतपणे भेट घेतली. कृष्णाजी भास्कर म्हणाले, शिवाजीराजे, आपले तीर्थरूप आणि खान साहेब यांचा तर भाईचारा आहे. महाराजांनी मनात काय म्हटलं असेल, कसला भाईचारा? कारण या शहाजीराजांना बेड्या घालून विजापुराच्या रस्त्यावरून धिंड काढली ती अफजल खानाने काढलेली होती. ऐतिहासिक प्रमाण आहे याला. कसं वाटलं असेल शिवाजीराजांना. पण कृष्णाजी भास्कर आपला मुठीनं साखर पेरतोय आणि म्हणतोय की तुमचे तीर्थरूप आणि खान साहेब यांचा भाईचारा. कारण आदिलशहाच्या पदरात दोघांनी एकाच तख्ताची सेवा केलेली आहे. तेव्हा आपण निशंक असावं, आपण भेटीला चलावं. खान उदार आहेत. आपले सगळे अपराध ते पोटात घालतील, आपल्याला क्षमा करतील, आदिलशहाकडे घेऊन जातील. आपल्याला आज जितकं प्राप्त झालेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक पट देवतील. त्यावेळी शिवाजीराजांनी सांगितलं, खरोखर खान साहेब फार उदार आहेत, पण मी आता कोणत्या तोंडाने त्याच्या पुढे येणार? आपण फार घाबरलो आहोत. आपण केलेल्या कर्माचा आपल्याला प्रचंड पश्चाताप होतोय. याचा एक जबरदस्त पगडा पहिल्या भेटीपासून शिवाजी महाराजांनी त्या वकिलाच्या मनावर उमटवला. त्याचा परिणाम असा झाला की कृष्णाजी भास्करला हळूहळू ते खरं वाटत गेलं. कृष्णाजी भास्कर परत जाण्यापूर्वी त्यांनी जो खलिता आणला होता तो एकांतात शिवाजीराजांनी काही आपल्या मोजक्या लोकांना घेऊन वाचला. भयानक खलिता होता. त्यात शिवाजीराजाला लिहिलेलं होतं, बंडखोर झालास, आदिलशहाचे किल्ले घेतलेस, त्यांची माणसं मारलीस, अनेकांना कैद करून तुरुंगात टाकलंस, शरणागत आता झाला नाहीस तर तुझं पारिपत्य होईल, मारून टाकू तुला, समजलास काय? पण शरणागत झालास, आदिलशहा तुला अभय देतील आणि पुन्हा तुझी सरफराजी करून तुला मनसबदार सुद्धा करतील. शिवाजी महाराजांनी त्याला एक अतिशय गोड उत्तर लिहिलं आणि आपला एक वकील पाठवून दिला. त्यांचं नाव पंताजी गोपीनाथ बोखेल. जसे सोनोपंत डबीर यांचा अधिकार थेट आऊसाहेबांच्या महालापर्यंत यायचा होता, तसा पंताजी गोपीनाथ बोखिलांचा होता. हे दोघही म्हणे आऊसाहेबांच्या बरोबर सोंगट्याचा डाव खेळत असत. इतकं वडिलकीचं नातं होतं की जिजाऊ म्हणजे जणू काही कन्या आपली. इतका अधिकार दोघांनी प्राप्त करून घेतलेला पंताजी गोपीनाथ निघाले. प्रवास करत करत निघाले. प्रतापगडावर निघाले. महाबळेश्वराहून पसरणीचा घाट सगळा ओलांडून वाईमध्ये आलेले. प्रचंड अंतर आहे. पसरणीचा घाट, नावच पसरणीचा, लवकर संपतच नाही. पसरलेला सगळ्या बाजूने असा घाट. निघाले, प्रवास करत आले आणि छावणी पसरलेली खानाची अतिशय धनसंपन्न त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. प्रचंड व्यापार चाललेला, संपन्न बाजार, अनेक तोफा आव असलेल्या, बलाढ्य सरदार, अनेक तंबू, अफाट युद्ध साहित्य, घोड्यांना सीमा नाही, अनेक हत्ती आहेत. आणि मनात पंताजी गोपीनाथांच्या मनामध्ये काळजी निर्माण झाली. महाराजांनी जो खलिता तयार करून दिला होता तो घेऊन पंताजी गोपीनाथ गेले. मुजरा घातला खानासमोर आणि तो खलिता सादर केला. शिवाजी महाराजांनी त्यात लिहिलेलं होतं, खान साहेबांचं हृदय आकाशासारखं विशाल आहे. कृतकर्माचा मला अत्यंत पश्चाताप होतोय. मी आता कोणत्या मुखाने आपल्या समोर येणार? मी आपल्याला फार घाबरतो. आपला पराक्रम उदंड आहे, सूर्यासारखा पराक्रम आहे. आपल्या समोर उभा राहील असं कोणी नाही आहे. मी माझी सगळी दौलत आपल्या स्वाधीन करायला तयार आहे. विरघळलाच खान. तो काही इतका वेडा नव्हता किंवा भोळाही नव्हता. पण शिवाजीराजांचं हे पत्र खलिता पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं 50% लढाई जिंकली रे जिंकली. पंताजी गोपीनाथांनी सगळा खलिता सादर केला आणि खानाला प्रचंड आनंद झाला. त्यांनी म्हटलं की तुझा राजा पापी आहे, आक्रमक आहे, आदिलशहाचे किल्ले त्यांनी घेतलेत, अनेकांना मारलेला आहे, त्याचे अपराध इतके आहेत की त्याला क्षमाच करता येणार नाही. पण तरी सुद्धा आदिलशहा फार उदार आहे. मी त्याला आता घेईन, माझ्या बरोबर घेऊन जाईन, विजापुरामध्ये नेईन, आदिलशहाच्या पायावर घालेन आणि तो राजा उदार आहे, तो क्षमा करेल याला आणि तुझ्या राजाला, शिवाजी राजाला मनसबदारी मिळेल. पहिली झडली.
आणि पंथाजी गोपीनाथांनी सगळ्या छावणीचं निरीक्षण केलं. खानाची ताकद किती आहे याचा अंदाज घेतला आणि पंथाजी गोपीनाथ बोखील परत आले. येताना त्यांनी निमंत्रण दिलं की खान साहेब, आपण वाईत राहू नका. राजा इतका घाबरलाय, आपण जावळीला यावं. जावळीची शोभा बघावी. जंगल फार सुरेख आहे, निसर्गरम्य आहे. आपण तिथे यावं, सुखाने राहावं. राजे येतील, आपले भेट घेतील आणि आपल्याबरोबर विजापूरला येतील. त्याच्या मनामध्ये विचार एकदम डोकावला, होय खरोखर जायला पाहिजे. पंताजी गोपीनाथ बरोबर परत आल्यानंतर अफजल खानाने आपल्या सरदारांच्या बरोबर विचार विनिमय केला. त्यावेळेला मुसे खान किंवा अन्य जे सावध सरदार होते त्यांनी सांगितलं, खान साहेब, हा आतताईपणा मुळीच करू नका. शिवाजी सरमाय बहादूर आहे, घातकी आहे, चपळ आहे, शौर्याला तलवारीला तिखट आहे. त्याच्या शब्दावर आपण विश्वास ठेवू नका आणि जावळीमध्ये जाऊ नका. त्यावेळेला अफजल खानाला राग आला आणि तो म्हणाला, शिवाजीच्या पराक्रमाचे गोडवे गा, पण हे अफजल खानाचं सामर्थ्य तुम्हाला माहिती नाही. पहारीची सरी करायचं सामर्थ्य असलेला बखरीत वर्णन आहे. जाड पहार म्हणे वाकवून कडं करायचं आणि पुन्हा सरळ करायचं. इतकी अफाट ताकद त्याच्या बाहूमध्ये होती. माझ्या शक्तीची ताकदीची तुम्हाला कल्पना नाही. पुन्हा पंताजी गोपीनाथ आले आणि ते म्हणाले, आपण चलावं, जावळीला यावं, आपली सगळी उत्तम व्यवस्था होईल, काही चिंता न करणे. आणि ते खानाला पटलं. खानाचा सगळा गोट रडतोंडीच्या घाटामधून जावळीमध्ये उतरला. नावच घाटाचं काय सुंदर आहे, रडतोंडी. ज्यांची तोंड घाट उतरताना रडवेली होतात त्याला रडतोंडीचा घाट म्हणतात. खरोखर खानाच्या सैनिकांची अशी अवस्था झाली. का? बरोबर हत्ती आहेत, घोडे आहेत, उंट आहेत, जड सामान आहे, तंबूचं सामान प्रचंड आहे, तोफा आहेत, शस्त्र अस्त्र आहेत. त्यातलं काही थोडं मागं ठेवलं आणि बरचसं सगळं घेऊन खान निघाला. रडतोंडीचा घाट पार करून खाली उतरला आणि जावळीच्या जंगलामध्ये उतरला. झाडावर म्हणे एक पाखरू ठरेना, कारण इतकी गजबजून गेली सगळी जावळीच्या जंगलाची जागा. आणि खानाला वाटलं, बस आता आपण जिंकला डाव, आता काही दिवसातच शिवाजीराजा आपल्या ताब्यामध्ये येणार. त्याला कल्पना नव्हती पुढे काय घडणार होता. आता पुढचा फासा शिवाजीराजांनी टाकला. पंताजी गोपीनाथ बोखील म्हणाले, आपण एकटंच राजाला भेटायला यावं. राजे गडावरून भेटायला येतील, आपण सुखेने उभयतानी भेटावं. राजे आपली कट्यार खाली ठेवतील, आपण त्यांना आदिलशहाकडे घेऊन जा आणि क्षमा करा. एकट्यानं यावं म्हटल्यानंतर खान एवढा बलाढ्य पण बिचकला एकदम. आणि म्हणून भेटीची जागा हळूहळू निश्चित झाली. आज आपल्यापैकी बहुतेक सर्वांनी 99% लोकांनी तरी पाहिली असेल, गडाच्या खालच्या बाजूला, प्रतापगडच्या खालच्या बाजूला जाताना डाव्या हाताला, येताना उजव्या हाताला एक सोंड आली सह्याद्रीची सगळी. त्याच्यावर पठारासारखी मोठी जागा आहे. तिथे या दोघांची भेट होणार हे निश्चित झालं. ते भेटायचं कसं? दोघांनी आपल्या बरोबर अंगरक्षक 10 आणावेत. शामियाना उत्तमातला उत्तम घातला जावा आणि तिथे शस्त्र न घेता दोघांनी एकमेकाला भेटावं. असं सगळी कलमं नक्की होत गेली. म्हणजे शिवाजी राजांनी ज्या ज्या अटी घातल्या त्या अफजल खान हळूहळू मान्य करत गेला. हे मंत्रयुद्ध म्हणतात. शत्रूला मंत्रयुद्धामध्ये जिंकणं अत्यंत महत्वाचं असतं आणि शिवाजी राजांनी मंत्रयुद्धात 100% विजय मिळवला. भेटीचा दिवस नक्की ठरला. गुरुवार, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, दिनांक 10 नोव्हेंबर 1659. दिवसही नक्की झाला. आदला दिवस होता आणि जावळीच्या जंगलामध्ये आनंदाची कबूतर उडत होती म्हणे. कारण बस आता काय, या जंगलात आणखीन एकच दिवस राहायचं. आता काय फारच सोपं, उद्या शिवाजीला पकडायचं, घोड्यावर घालायचं आणि विजापूरला घेऊन जायचं, अशी स्वप्न सगळ्यांना पडत होती. आणि रात्री शिवाजीराजांनी आपल्या सगळ्या बहादरांना एकत्र केलं. नेताजी पालकर, येसाजी कंक, आता सदरेवर बसून सल्ला देणारे माणकोजी 10 तोंडे, तानाजीराव मालुसरे, सूर्याजीराव मालुसरे, बांदल, कान्होजी जेधे नाईक, एकापेक्षा एक सरस माणसं, सगळी बंककर,
या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी एकत्र केलं आणि मनसुबा केला. एका एकाला कामगिरी दिलेली आहे. आणि कामगिरी देताना नेताजीला सांगितलं, पार घाटावर राहा, तोफांचे आवाज झाले, खाली उतरायचं आणि एक सैनिक रिकामा सोडू नका, छाटून काढा, मिळेल तो, जो हत्यार खाली ठेवेल त्याला मात्र मारू नका, शरणागतांना अभय द्या, बाकी सगळ्यांना मारून काढा. बांदलानं सांगितलं, पार घाटाची जागा अडवून ठेवा, खालून वर कोणी येऊ नये, याची जबाबदारी तुमची. कान्होजी जेध्यानं सांगितलेलं होतं, पार घाटाच्या वरच्या बाजूला सगळ्या जागा अडवून टाका. म्हणजे युद्ध जिंकायची जबाबदारी हजारो सैनिकांवर टाकलेली होती. त्यांनी जंगलामध्ये जाऊन अगोदर जागा पकडून तयारच राहायचं होतं. दुपारी 12 नंतरची भेट ठरलेली होती. ती भेट ज्यावेळेला होईल त्यावेळेला प्रतापगडाची तोफ वाजणार होती. याचा अर्थ दोघं परस्परांना भेटले असं जावळीच्या जंगलात वाटणार होतं. आणि शिवाजीराजांची आज्ञा होती, एकाला सोडू नका, सगळा तळ कापून काढा, सगळा गोट अफजलखानाचा कापा. रात्री सगळा विचार विनिमय झाला. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी उजाडली. भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत लाडका मास म्हणजे मार्गशीर्ष महिना. विभूती योगामध्ये आपल्या विभूती सांगताना मासा नाम मार्गशीर्ष म्हणून भगवंतानी सांगितलेलं आहे. सर्व 12 महिन्यांमध्ये मी कोण आहे तर मार्गशीर्ष महिना. सप्तमी उजाडली, शुद्ध सप्तमी. आणि शिवाजी महाराजांनी मनोभावे जगदंबेची पूजा केली, तुळजा भवानीची पूजा केली, कुलोपाध्यायांनी पूजा सांगितली. आणि महाराजांनी थोडं जेवण घेतलं. महाराजांचा पोशाख कोणता असावा याचा सगळा तपशील ठरलेला होता. आणि त्यांना सल्ला देणारे जे गृहस्थ होते ते होते बंककर. बंककरांनी सांगितलं तर शिवबा अंगाशी सील करावे. सील करावे म्हणजे आज चिलखत घालावं. आणि खरोखरच त्या सगळ्याच्या आत शिवाजी महाराजांनी चिलखत घातलेलं होतं. दुपारची 12ची वेळ झाली. इकडे खान त्या शामियान्यामध्ये आला. त्या खानाच्या गोटातूनच पंताजी गोपीनाथांनी सगळ्या व्यापाऱ्यांच्याकडून उदंड धन माणिक मोती आणलेले होते. आणि त्यांनी शामियाना सजवलेला होता. आणि सांगितलं तर अफजल खानाची भेट झाली एकदा की नंतर पैसा देऊ. व्यापारी खुश. त्यातले एक धन एक मोती परत जाणार नव्हता पुन्हा विजापूरला. त्या व्यापाऱ्यानं बिचाऱ्यानं ते अजिबात माहिती नव्हतं. खानानी पाहिलं तर काय, अरे बापरे, शामियाना असा सजवलेला होता. येण्यापूर्वी पंताजी गोपीनाथ यांनी पाहिलं, 1000-1500 बंदूकधारी इसम हशम बरोबर घेऊन हा निघाला. त्यावेळी पंताजी गोपीनाथ म्हणाले, खान साहेब हे काय, राजा घाबरेल, खाली आलेला राजा पुन्हा गडावर जाऊन बसेल, हे करू नका. त्यावेळेला नाईलाजाने त्यांनी माणसं मागे ठेवली. महाराजांच्या बरोबर जी मंडळी ठरलेली होती तीच येणार. महाराजांनी सांगितलं अन्य कोणी यायचं नाही. मोहिते नावाचे 2 सरदार खानाबरोबर होते. केवढं आश्चर्य आहे. जीवा महालार राजांच्या बरोबर येणार, संभाजी कावजी कोंढाळकर येणार, सगळं नक्की झालेलं होतं. दुपारचे 12 वाजले. निरोपाला खान निघाला, पोचला शामियान्यामध्ये. आणि शिवाजी महाराज निघाले. निघताना निरोप दिलाय सगळ्यांना, झुंजा लढवा खानाबरोबर. पंताजी गोपीनाथांनी सांगितलं तर भेटा एकटे आणि खानाचं पारिपत्य करा, एकांगी त्याला पालथा घाला. वृद्ध झालेल्या पंताजी गोपीनाथांची अपेक्षा होती. कसे सगळे पराक्रमानं राष्ट्रभक्तीनं स्वराज्य प्रेमानं उसंबळून आलेले होते, तोड नाही त्याला. आणि खरोखर कौतिक असं घडलं की महाराज ज्या वेळेला निघाले, डमडमत डमरू ये, खणखणत शूल ये, शंख फुंकीत ये रुद्रा. जणू काही हा शिवशंकराचा अवतार दैत्यांच्या पाडावासाठी निघाला. जगदंबेच्या कृपेनं उतल्या मातलेल्या राक्षसांचं खंदन करण्यासाठी निघाला. शिवाजी राजांनी सांगितलं, समर्थांच्या शब्दात सांगायचं झालं तर, ज्याचा ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार. ज्याला जी जी कामगिरी दिली त्यांनी ती पाळायची. माझ्याबरोबर जे नेमून दिले तेच माझ्याबरोबर येतील. आणि शिवाजी महाराज निघाले. शामियान्याच्या जवळ आले. म्हणे जणू वारात थांबला, सूर्य थांबला माध्यान्नीचा. सूर्याचं हृदय सुद्धा धडधडायला लागलं. म्हणे काय होणार काय होणार. आणि शिवाजी महाराजांनी त्या चिकाच्या पडद्याआडून पाहिलं. खानाजवळ एक मनुष्य होता.
त्यांनी विचारलं, पंत आत कोण आहे? सय्यद बंडा. सय्यद बंडा होता. शिवाजी महाराजांनी सांगितलं त्याला बाहेर काढा, कारण तो दाणपट्टा चालवण्यात मोठा प्रवीण होता. त्याला बाहेर काढण्यात आलं आणि शिवाजीराजे आत आले. खानाने शिवाजीराजांना पाहिलं आणि महाराजांनी खानाला पाहिलं. परस्पराकडे पाहतायत आणि शिवाजीचा जणू उद्धार केला. तू वाईट वागलास, किल्ले ताब्यात घेतलेस, आमची माणसं मारलीस, चल आता ये आणि मला आलिंगन दे. म्हणून खानाने हात पसरले. मी तुला नेतो आणि आदिलशहाच्या पायावर घालतो. इतके वेळ घाबरलेले शिवाजी महाराज एकदम ताठ उभे राहिले आणि म्हणतायत, खान साहेब, भ्यावे तर काय तुम्हाच भ्यावे, भ्यावे तो रघुनाथाच भ्यावे. आपण कोण हे आम्ही चांगले ओळखून आहोत. शिवाजी राजांचे उद्गार आहेत आणि खानाने आलिंगनासाठी हात पसरले. शिवाजीराजे पुढे गेले, एकमेकांना आलिंगन दिलं आणि त्या खानाच्या मनामध्ये शिर्याच्या राजाला जसं आपण मारलं कस्तुरी रंगाला, तसंच शिवाजी राजानं मारायचं होतं. काखेमध्ये मान पकडली, एकदम सुरा काढला आणि राजांच्या कुशीमध्ये एकदम खाचकन मारला. बाहेर जाड झगा आहे, आतमध्ये चिलखत आहे. झगा खर्रकन फाटला आणि ती कट्यार खर्र करत खालपर्यंत ओढली गेली. महाराजांनी क्षणार्धामध्ये आपल्या अंग्यामध्ये बिचवा लपवलेला होता, तो बिचवा काढला. त्याला काटे असत असे. एका ताकदीनं त्यांनी सपकन खानाच्या पोटामध्ये तो खुपसला. खुपसून जोरात बाहेर ओढला. त्याला असे असे काटे असतात, त्याच्यामुळे आत एकदा तो सुराज घुसला, बिचवा घुसला की ओढताना त्यात जेवढं सापडेल तेवढं घेऊन बाहेर काढतो. सपकन महाराजांनी बाहेर ओढल्यावर खानाची आतडीच बाहेर पडली. रक्ताचा धबधबा सुरू झाला आणि खान दगा दगा लवा लवा, मुझे शत्रु ने मार डाला म्हणून प्रचंड आवाजात ओरडायला लागला. त्याची ताकद एवढी अफाट होती. बाहेर निघालेली आतडी त्यांनी तशीच पोटामध्ये कोंबली आणि तसाच शिवाजी राजांवर एक वार केला. शिवाजी राजांना तो इथे लागलेला होता, पण जिरेटोपाच्या आत त्यांनी लोखंडी आणखीन एक जिरेटोप घातलेला होता, तरी घाव लागला. मस्तकाला जखम झाली शिवाजी राजांच्या. त्यावेळेला सय्यद बंडा आज बाहेर रणधुमाळी सुरू झालेलीच होती त्या शामियान्याच्या बाहेर आणि प्रतापगडावरून तो फुडाल आणि सगळे वाघसिंह शिवाजी राजाचे जे उड्या टाकत निघाले. जावळीच्या त्या गोठामध्ये सगळ्यांना वाटलं बस आता काय खानसाहेब राजाला घेऊन येणारच. आणि पाहतात तो सगळ्या बाजूने त्यांच्या अंगावर अग्नी उतरला. शिवाजी राजा पाहिजे काय तुला, हा घे म्हणून एकेकाचं मस्तक तोडत नेताजी पालकरांनी पराक्रमाची शर्थ केली. कान्होजी, नाईक जेधे आणि बांदल देशमुख असे रेसरीनं झुंजलेले आहेत की त्याला तोड नाही. अक्षरशः अंगद हनुमान, सुग्रीव हनुमान रामाच्या जोडीला उभारून झुंजावे तसे झुंजले आणि इतकं जोडपून काढले. अनेक सैनिक मारले गेले, सरदार मारले गेले. फाजल खानाच्या पायाला प्रचंड जखम झाली. या वेळेला आतडी आत घातलेला झोकांड्या खाणारा अफजल खान बाहेर निघालेला होता. त्याच्यावर घाव पडले. सय्यद बंदा आलेला होता. जेव्हा महाल्यानं त्याचा घाव अडवला त्याचा हातच कलम केला आणि तो म्हणते शिवाजी राजांना, महाराज आपण जावे, मी याला पाहून घेतो. आपल्या पट्ट्याखाली त्यानं सय्यद बंदाला लोळावलं आणि त्या 10च्या 10 अंगरक्षक अफजल खानाचे मारले गेले. भोयांनी अफजल खानाला पालखीत घातलं आणि पालखी पळवायला लागले. त्यावेळी संभाजी कावजी कोंडाळकर धावला आणि आपल्या दाणपट्ट्याच्या फटकाऱ्यानं त्या भोयांचे पायच कापले त्यानं आणि अफजल खानाचं मस्तक त्यांनी धडा वेगळं केलं आणि तो प्रतापगडावर आला. कसा दिसत असेल, एका हातात रक्ताळलेला दाणपट्टा, एका हातामध्ये खानाचं मस्तक. कालभैरव कालभैरव. आणि केवढा प्रचंड पराक्रम शिवाजी महाराजांच्या सगळ्या मावळ्यांनी केला. काय याला योजना महाराजांनी केलेली होती. एकेका मावळ्यावर या युद्धाचं यश होतं. जगातल्या लढाया काढल्या ना 10 सर्वोत्तम, तर त्याच्यामध्ये प्रतापगडचं युद्ध गायला पाहिजे. इतकं महाराजांनी त्याचं उत्कृष्टातलं उत्कृष्ट नियोजन केलेलं होतं. महाराज सुद्धा रंगपंचमी खेळलेले होते. महाराजांनी जखमा झालेल्या होत्या. अंगावरचा झगा रक्तानी माखलेला होता आणि शिवाजी महाराज वर आले. खानाचा घोट समूळ बुडला.
फाजल खान, प्रताप मोरे, काही मोजकी मंडळी वाचली, पळून गेली. वाईला एकच आकांत झाला, उरलेलं सामान टाकून विजापुराकडे सगळे पळून गेले पाहता पाहता. आणि प्रचंड विजय, प्रचंड फत्ते शिवाजी महाराजांची झाली. अफजल खानाचं मस्तक त्यांनी पाहिलं, पण त्याची विटंबना केली नाही. त्याला पिंजरा केला, पिंजऱ्यात ते मस्तक घातलं आणि राजांनी ते मस्तक जिजाऊ आऊसाहेबांना पाहण्यासाठी कुठे पाठवलं? राजगडला पाठवलं. ते मस्तक पाहिलं जिजाऊ आऊसाहेबांनी, पण नाही, त्याची विटंबना नाही केली. राजगडच्या बुर्जाच्या जवळच्या एका कोनाड्यामध्ये ते बसवलं, पुरलं त्या ठिकाणी, आणि त्याला नैवेद्याची व्यवस्था केली. काय उदार आमची संस्कृती! तोड नाहीये याला, तोड नाही. महाराजांनी दैदिप्यमान विजय मिळवला आणि महाराज तिथेच थांबले नाहीत. महाराज म्हणाले आता असा विजय प्राप्त करूया, आणि महाराज दौडत दौडत निघाले, वाईमध्ये उतरले. आणि वाईला कळलं महाराजांची फते झाली. घराघरामध्ये दिवी प्रज्वलित झाले. अहो, वाईमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये दिवाळी उजळली. इतका आनंद वाईकरांना झाला, काय सीमा रेषा नाही, शब्दात सांगताच येणार नाही इतका. आणि पुढे महाराजांनी मुसंडी मारली, ती थेट पन्हाळ्यापर्यंत मारली. विजय मिळवला आणि महाराज स्वस्थ प्रतापगडावर बसले असं झालं नाहीये. महाराजांनी कोल्हापुरापर्यंत मुसंडी मारली, पन्हाळगड जिंकून घेतला. आणि इतका आवडता गड, मध्यरात्री मशालीमध्ये पाहिले सगळा गड. राजांच्या मनामध्ये इतकं कौतुक दाटलेलं होतं. नेताजी पालकर विजापूरचा मुलूक तुडवत गेला, तो लक्ष्मीश्वर गदक पर्यंत गेलेला होता. आणि आदिलशहा हतबल होऊन गेला, काय करावं ते कळेना. आणि शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान विजयामुळे भगवा ध्वज कोकणापासून राजगड पुरंदर पर्यंत आणि या महाराष्ट्रातल्या पुण्यापासून थेट गदग लक्ष्मेश्वर पर्यंत, धारवाड पर्यंत भगवा ध्वज आनंदानं डोलायला लागलेला होता. असा दैदिप्यमान विजय प्राप्त केला की संभाजीचं उसनं घेतलं. पुढे ज्या वेळेला जिजाऊ आऊसाहेब शिवाजी महाराजांची भेट झाली, त्यावेळेला शिवाजीराजांनी साष्टांग प्रणिपात केलाय. आणि जिजाऊ आऊसाहेबांच्या मनामध्ये कौतुक दाटेना. आऊसाहेब, संभाजीराजाचे उसने घेतले, वेढे घेतले म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे. केवढं कौतुक, केवढी फत्ते, केवढा देदीप्यमान विजय. या विजयाला तुलना नाही, या विजयाला सीमा रेषा नाही. वाईकर सुखावले, महाराष्ट्रातली पुण्यातली मंडळी सुखावली. नेताजी पालकरांच्या पासून म्हणजे सरनौबतापासून सामान्य सैनिकापर्यंत प्रत्येक धारकरी सुखावून गेला. अहो, काय सांगू, त्या प्रतापगडावरची तुळजाभवानी जगदंबा ही सुखावून गेली. आणखीन काय सांगावं. महाराजांच्या या देदीप्यमान विजयाला, पराक्रमाला खासे अंगाने जाऊन अफजल खानाला पालथा घातला. या विजयाला कोणतीही सीमारेषा नाहीये. तो पराक्रम आपण आपल्या हृदयामध्ये धारण करूया. शिवाजी राजांना मनोभावे मुजरा करूया. त्यांचे पराक्रमाचे पवाड अंतःकरणापासून, हृदयापासून गाऊया. शिवाजी राजांची स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेली आरती आपण प्रतिदिनी म्हणतो आहोत, ती गाऊया. महाराजांना आपण आपला आदराचा मुजरा करूया, प्रेमादराचा. आणि मगच आज काही काल विरमूया. उद्या पाहायचे पन्हाळगडचं युद्ध आणि महाराजांनी पन्हाळगडातून करून घेतलेली सुटका. छत्रपती शिवाजी महाराज की जय.